नमस्कार, शुभ संध्याकाळ. ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ग्रंथाली वाचक चळवळीचं हे यंदाचं 50वं वर्ष आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षात आपण विविध कार्यक्रम, विविध उपक्रम राबवत असतो. त्यातले अनेकविध उपक्रम आपण ग्रंथालीच्या प्रतिभांगण या वास्तूमध्ये राबवत असतो. साहित्य, कला, समाज, त्याचबरोबर आरोग्य अशा अनेकविध पैलूंवर आपण विविध कार्यक्रमांमधून प्रकाशझोत टाकत असतो. ग्रंथाली प्रतिभांगण येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांपैकी आमचा एक अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम म्हणजेच काहीतरी विशेष. काहीतरी विशेष या कार्यक्रमाचा आजचा 6वा भाग. आजच्या या 6व्या भागामध्ये मतिमंदत्व या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या इथे आलेले आहेत शुभांगी पवार. शुभांगीताई, आपलं ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये खूप खूप स्वागत. आणि शुभांगीताईंशी संवाद साधणार आहेत लेखिका सुधा तुंबे. सुधाताई, आपलंही इथे स्वागत. शुभांगी पवार या गोरेगाव येथील श्री देवराजी गुंडेच्या पुनर्वास विशेष शाळा आणि मानसिक अपंगांसाठीच्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र शाळेच्या मुख्याध्यापक आहेत. गेली 30 वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. खरं तर शुभांगीताईंची सुरुवात ही शिक्षण क्षेत्रात झाली, पण त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रात त्यांना अतिशय आवड होती. त्यांनी लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबवले. त्याचबरोबर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय आवडीने बसवणं आणि त्यात त्यांना पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. म्हणजे एका आवडीतून त्यांनी या शिक्षण क्षेत्रातला प्रवास सुरू केला आणि गेली 30 वर्ष त्या याच क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि विशेष मुलांच्या शाळेसाठी त्यांनी दिलेलं योगदान हे अतिशय बहुमोल असं आहे. विशेष मुलांसंबंधी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच अर्ली इंटरव्हेन्शनबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्या विविध उपक्रम राबवत असतात. सातत्याने त्या मार्गदर्शन करत असतात. आज प्रतिभांगणमध्ये अनिता संझगिरी मॅडम इथे उपस्थित आहेत. तर मी अनिता मॅडमना विनंती करते की त्यांनी इथे शुभांगी मॅडमचं स्वागत करावं. आजच्या काहीतरी विशेष या कार्यक्रमाच्या 6व्या भागात शुभांगी मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत आणि मतिमंदत्व या विषयावर त्या बोलणार आहेत. परंतु तत्पूर्वी एका कार्यक्रमासंदर्भात मला तुम्हाला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे की दिवाळी अगदी जवळच येऊन ठेपलेली आहे. दिवाळी म्हटलं की मग फराळ, आप्तेष्टांच्या भेटीगाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातली एक सुंदर अशी परंपरा म्हणजे तीच दिवाळी अंकांची. ग्रंथाली वाचक चळवळ नेहमीच दिवाळी अंकांच्या या परंपरेला अतिशय आत्मीयतेने जपत आलेली आहे. यंदाही आपण लहान मुलांसाठी विशेष अशी दिवाळी अंकांची योजना केलेली आहे. त्या दिवाळी अंक योजनेमध्ये लहान मुलांसाठी वयम, किशोर, चिकूपिकू, युवा दिवाळी, बालकुमार दिवाळी, पासवर्ड, विज्ञानधारा या अंकांसोबत काहीतरी विशेष हा दिवाळी अंक पालकांसाठी दिला जाणार आहे. ही संपूर्ण दिवाळी अंक संच योजना आपल्याला 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे या दिवाळी अंक योजनेचं जे उद्घाटन आहे, प्रकाशन जे आहे ते 24 ऑक्टोबरला मुलुंड येथे कालिदास सभागृहामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम तिथे होणार आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये या दिवाळी अंक संच योजनेचं प्रकाशन होणार आहे. तुम्हा सगळ्यांना मी आवर्जून सांगेन की ही महाराष्ट्रातील दिवाळी अंकांची परंपरा जपण्यामध्ये ग्रंथाली हातभार लावतच आहे. पण आपणसुद्धा ही दिवाळी अंक योजना घेऊन आपणही वाचावं आणि आपल्या मुलांनाही आपण या वाचनाकडे घेऊन येण्याचं एक माध्यम म्हणून या दिवाळी अंकांकडे पाहावं आणि या योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करते. आणि या पुढील कार्यक्रमाची सूत्र मी आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका लेखिका सुधा तुंबे मॅडम यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद अश्विनी. शुभांगीताई, ग्रंथाली परिवारात आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. थँक्यू सो मच. आत्ता अश्विनीनं आपला परिचय करून दिला आणि मला असं अशी मी दिंगू म्हणतात ना, असं एकदम डेज झाली आहे की किती तुम्ही काय काय करत असता असं मला वाटतं. तर तुम्ही सर्वप्रथम रेग्युलर मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांचाच मला प्रचंड आदर आहे हल्ली.
कारण त्या मुलांना सांभाळणं एवढं कठीण असतं. तुम्ही मतिमंदांच्या शिक्षिका म्हणून त्या क्षेत्रात कशा काय आलाय? म्हणजे हा सगळा जीवन प्रवास आम्हाला उलगडून सांगा. आणि तुमच्या काय काय अजून ऍक्टिव्हिटीज तुम्ही करताय स्वतःच्या संस्कृतीत ते पण अगदी नक्की सांगा. नक्की नक्की. सुधाताई, कसं आहे ना की आत्ताची जी पिढी आहे की नाही, आत्ताचे जनरेशन, त्यांचं ठरलेलं असतं की मला मी हे होणार, मी ते होणार. पण आमच्या काळी आहे ना तसं काही नसायचं. म्हणजे मी एक मिडल क्लास फॅमिलीतून शिकलेली आहे, त्याच्यामुळे आई वडिलांचं स्वप्न असतं की मुलांनी शिकायचं आणि पुढे आपल्या पायावर उभं राहायचं. असं काही त्यावेळी असं विशिष्ट मी हे होईलच असं मी ठरवलं नव्हतं. माझ्या वडिलांची, मी अण्णा म्हणते त्यांना, त्यांची इच्छा होती की हिने शिक्षिका व्हावं म्हणून. तर मग मी पण ठरवलं चला मी ही शिक्षिकाच होईल. आणि शिक्षण चालू होतं. आणि माझी आई स्वाध्याय केंद्र चालवायची. स्वाध्याय केंद्र ऐकलं असेल तुम्ही, आठवले. शास्त्री आठवले यांचं. आणि सुट्टी असेल किंवा कॉलेजमधून आली, शाळेमधून आली की मी आईबरोबर स्वाध्याय केंद्रात जायची. मला आवडायचं ते त्यांच्याबरोबर बसायला. आणि त्या एकदा स्वाध्याय केंद्रामधूनच मालवणला आचरा इथे आम्ही गेलो होतो. आणि तिकडे मला त्या लोकांनी जबाबदारी दिली की बालसंस्कार केंद्र तू चालवायचंस. किती वय होतं तुमचं? मी 20 वर्षाची होती तेव्हा. क्या बात. आणि जस्ट कॉलेज कम्प्लीट झालं होतं, ग्रॅज्युएशन झालं होतं आणि रिझल्ट लागला नव्हता. आणि आई म्हणाली की चल माझ्याबरोबर. तर मी गेली तिथे. आणि आठवडाभर तिथे होतो. आठवडाभर मी त्यांचं ते केंद्र चालवायची. तर तिकडे स्वाध्याय केंद्रात सगळ्यांना ताई आणि भाऊ बोलतात, कितीही वय असलं तरी. तर ते म्हणाले की आईला की ताई, हिला तुम्ही शिक्षिका बनवा, कारण हिच्यामध्ये सगळे गुण तसेच आहेत. आणि म्हणजे ती खूप छान बालसंस्कार केंद्र घेते, तिच्यामध्ये अंडरस्टँडिंग खूप आहे. तर तुम्ही शिक्षिका कराच, पण नॉर्मलचं करू नका, एक विशेष शिक्षिका करा. खूप वेगळं आहे. आणि त्यावेळेला खरंच मला काही माहीत नव्हतं की विशेष शिक्षिका काय असतं. आणि तेव्हा त्यावेळेला तेवढं अवेअरनेस नव्हतं लोकांमध्ये. तर आई म्हणाली काय असतं. तर त्यांनी ती माहिती दिली, ॲड्रेस दिला. त्यानुसार मी लगेच ॲडमिशनही घेतलं, कारण माझं ग्रॅज्युएशन झालं होतं. रिझल्ट आला नव्हता. तिकडची इंटरव्ह्यू घेतली. त्या म्हणाल्या की BEdला ॲडमिशन नाही मिळणार, कारण तुझ्याकडे रिझल्ट नाही. तर तुला 12च्या ह्याच्यावर तुला आम्ही ह्याला देतो ॲडमिशन. पण हे कुठे असते संस्था? शिवडीला जय वकील म्हणून आहे. आणि ती सर्वात मोठी संस्था आहे या मुलांची. त्यांचं काय टीचर ट्रेनिंग कॉलेज होतं तिथे. त्यांचं टीचर ट्रेनिंग कॉलेज आहे. आणि आजही ती संस्था चालते. फक्त टीचर ट्रेनिंग कोर्स आता तिथे चालत नाही आहे. पण तिकडे खूप म्हणजे रिसर्च सेंटर आहे आणि मुलांची खूप छान काळजी घेतली जाते. अशा संस्थेत माझं ॲडमिशन झालं. त्या म्हणाल्या की तुला BEdला नाही घेता येणार, पण मी खूप रिक्वेस्ट केली, 1 महिन्यात तुझा रिझल्ट लागला तर तुला BEdमध्ये टाकेल, तोपर्यंत तुला DEd म्हणूनच तुझं. आणि माझं लक एवढं होतं की दुसऱ्या दिवशी 1 महिना त्यांनी सांगितलं उद्या संपते तर त्या आदल्या दिवशी माझा रिझल्ट लागला आणि मला BEdला ॲडमिशन. काय मुंबई युनिव्हर्सिटीचा रिझल्ट? अरे क्या बात आहे. आणि BEdला ॲडमिशन मिळालं आणि इथून माझं हे सुरू झाली, प्रवास माझा सुरू झाला. आणि खूप कठीण होतं. म्हणजे ते कोर्स करतानाच ते त्या वर्गांमध्ये पाठवायचे. आणि तेव्हा बघून असं वाटायचं की जमेल की नाही, पण नाही, करायचं, आपण काहीतरी करायचं. बऱ्याच ट्रेनिंग्स होत्या, त्यांनी 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये सोडूनही दिलं, कारण यांना शिकवायचं म्हणजे खूप भावनांवर कंट्रोल ठेवायला लागतो आणि पेशन्स खूप लागतात. आणि अशा प्रकारे माझं ते BEd कम्प्लीट झालं. आणि जसं मला तिथे पटकन ॲडमिशन मिळालं, तसंच मला पुनर्वास माझी जी संस्था आहे तिथेही ती माझी पहिली शाळा आणि आजपर्यंत मी तिथेच कार्यरत आहे. वा. असं. BEd किती वर्षाचं होतं तुमचं? त्यावेळेला BEd 1 वर्षाचंच होतं. आता वाटतं काही 2 वर्षाचं. 2 वर्षाचं झालेलं आहे. पण 1 वर्षात तुम्ही इतकं सगळे पैलू शिकलात तिकडे 1 वर्षात? हो. जय वकीलमध्ये तसं ट्रेनिंग खूप छान देतात.
अगदी म्हणजे मुलांना हँडल करायला. हो, सकाळी लेक्चर असायचं आणि दुपारी ते प्रत्येक वर्गाचं प्लेसमेंट द्यायचे की आज ह्या वर्गामध्ये सिव्हिअर ग्रुप पासून अगदी वोकेशन ग्रुप सगळा तो सांभाळता आला पाहिजे. आणि त्यानुसार ज्या आमच्या स्टॉफ मॅडम होत्या त्या खूप म्हणजे आम्ही घाबरायचो त्यांना की नाही ते करायचंच आहे. अशा प्रकारे त्यांनी ते करून घेतलं ट्रेनिंग आमचं. आणि अशा प्रकारे मी विशेष शिक्षिका म्हणून मी पुनर्वास जॉईन केलं. 1994ला मी पुनर्वास जॉईन केलं. खूप छान. ऐकतानाच मला फार छान सकारात्मक वाटते की एवढे कष्ट करून म्हणजे गरज नव्हती ना खरं तुम्हाला. तुम्ही रेग्युलर शाळेत शिक्षिका होत होते. माझे वडील तिकडचे फॉर्म घेऊन यायचे बघा की नाही तुला त्यांचं स्वप्न होतं की तू शिक्षिका व्हायचं आणि ते घेऊन यायचे. तर मी म्हटलं नाही तर 12वी नंतर कशाला आपण ग्रॅज्युएट करूया. आणि मग मी ग्रॅज्युएट कम्प्लीट केलं आणि मग ते स्वाध्याय केंद्रामधून मला इथेच यायचं होतं नशिबाने. आणि मग मी ते इकडे. खूप छान, खूपच छान. आता त्या तुम्ही सांगितलं अडचणी खूप आल्या हे आल्या आणि तुमचा एक छान पाया तयार झाला पुनर्वास शाळेसाठी. तर तुमचा पुनर्वास झाला त्या शाळेत शिक्षिका म्हणून. आता त्या संस्थेबद्दल सांगाल का? कारण आमच्यापैकी भरपूर पुष्कळ लोकांना अशा संस्थांबद्दल एवढं माहिती नसतं की काय आहे, कसं असतं, काय असतं. तर पुनर्वास संस्था ही गोरेगाव वेस्टला अगदी SV रोडला लागूनच आहे. बऱ्याच जणांना पाटकर कॉलेजही माहीत असेल, त्याच्या जवळपासच ही संस्था आहे. पण पूर्वी आत्ता जिथे आहे तिथे नव्हती. 1981 साली प्रभाकर मोडक हे आमचे संस्थापक आहेत, फाउंडर आहेत. आणि गोरेगावमध्ये दादा मोडक म्हणून त्यांना ते परिचित होते. तर त्यांनी गॅरेजमध्ये 2 मुलांना घेऊन ती शाळा सुरू केली होती. आणि म्हणजे हल्लीच्या काळात स्टार्टअप असतात. स्टार्टअप त्यांनी त्यांचा मुलगा स्पेशल होता त्याच्यामुळे त्यांनी ती सुरुवात तशी केली. आणि त्यावेळी ज्या 2 टीचर्स त्यांनी ठेवल्या होत्या त्या गोरेगावमध्ये त्या एरियामध्ये फिरायच्या आणि त्या असं आपण जागृती आता करतो तसं त्या मुलांबद्दल असं हे करून त्यांनी हळूहळू ती मुलं शोधली आणि ती 2ची 50 मुलं झाली. तिथे त्यांनी मग एक हॉल घेतला आणि त्या हॉलमध्येच एक 3-4 वर्ग असे म्हणजे 2ची 50 झाली आणि 50च्या आज आमच्या शाळेमध्ये 175 मुलांची संख्या आहे. आणि शाळा सुरू कधी केली त्यांनी? 1981ला शाळा चालू. 2 मुलं घेऊन शाळा चालू झाली. आज ती 175 मुलांची संख्या आहे. त्यावेळेला तेवढ्या सुविधाही नव्हत्या. मुलांना काय शिकवायचं आणि ते टीचिंग लर्निंग मटेरियल त्या टीचर्स म्हणजे आता मी ज्या शाळेत आहे ते मी असं उपभोगते. म्हणजे त्यावेळेच्या टीचर्सनी खूप स्ट्रगल करून ते मिळवलेलं आहे. म्हणजे आता आम्हाला रेडीमेड सगळं मिळतंय. टीचिंग लर्निंग मटेरियल बाजारात आहे. चला ह्याच्यासाठी हे आणूया ते त्या स्वतः त्या तयार करायच्या. आमचे मोडक सरांनी खूप स्टाफवर असं लक्ष देऊन आणि करा तुम्ही आणि मुलांसाठी जेवढं करताय त्याच्यासाठी सपोर्ट त्यांनी ते द्यायचे. आणि अशा प्रकारे आमची शाळा 1981ला चालू झाली. आज 175 संख्या आहे. आणि मुलांच्या शिक्षणाबरोबर आम्ही त्यांच्या आरोग्यासाठी आणि एकंदर पूर्ण त्यांची काळजी घेण्यासाठी आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही करतो. आणि त्याच्यामध्ये जे स्पेशल एज्युकेटर सह थेरपिस्ट आहेत आणि कुठल्या थेरपिस्ट आहेत? सगळे ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट आहेत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत. आमच्याकडे सायकियाट्रिस्ट येतात, काउन्सिलर आहे आमच्याकडे आणि स्पेशल एज्युकेटर्स आहेत. आणि ज्या आया मावशी लोक आहेत त्या त्यांची खूप काळजी घेतात. परत आम्ही CCTV लावलेला आहे प्रत्येक वर्गामध्ये तिथे जेणेकरून आम्ही मुलांची सुरक्षितता हा आमचा एक हे असतो. आणि शाळेचं मुख्य उद्दिष्ट हेच की मुलं स्वावलंबी झाली पाहिजेत. जशी नॉर्मल मुलं फ्युचरमध्ये पायावर उभी राहिली पाहिजेत असं प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं. तसंच याही पालकांचं स्वप्न असतं की आमचा मुलगा उद्या आमच्यानंतर त्याने त्याचं स्वतःचं त्याचं काय त्याने काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणूनच आमच्या शाळेचा हाच उद्दिष्ट असतो की त्यांनी स्वावलंबी बनावं. आणि स्वावलंबी
होण्यासाठी जी जी कौशल्य ची गरज असते ती सगळी कौशल्य आम्ही आमच्या शाळेमध्ये शिकवतो. जसं 3 वर्षाचं असतं मूल तेव्हा आम्ही आमच्या शाळेमध्ये प्रवेश देतो. पूर्वी 3 ते 6 हा अर्ली इंटरव्हेन्शन ग्रुप म्हणून मानला जायचा, पण आता नवीन धोरणानुसार 0 to 3 हा अर्ली इंटरव्हेन्शन झाला आहे आणि 3 to 6 हा शिशु वर्ग म्हणून त्यांनी नर्सरी ग्रुप म्हणून सांगितला. मग आता आम्ही 0 to 3 या वयाची मुलं पण छोटी बाळं पण असतात हो थेरपीसाठी. हो घेतो, फक्त त्यांना वर्ग नसतो. पण ती जेव्हा ती मुलं येतात तेव्हा आम्ही त्यांना जी गरज असते, जशी ऑक्युपेशनल थेरपीची गरज आहे किंवा स्पीचची गरज आहे, तर मग त्यानुसार त्या थेरपिस्ट त्या ठरवतात की आठवड्यातून 2दा यांना आपण थेरपी देऊया. प्लस आम्ही त्यांना पौष्टिक आहार देतो की जेणेकरून, कारण आमच्याकडे जी मुलं येतात ती मालाड मालवणीला एक स्नेह फाउंडेशन म्हणून संस्था आहे बरोबर. आणि त्यांच्याकडे ती खूप गरीब ह्याच्यातली ती मुलं सगळी येतात आणि त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की आमच्याकडे खूप लहान मुलं अशी आहेत, त्यांना तुम्ही घेऊ शकता का. तर आम्ही त्यांना घेतो, त्यांच्याकडून काहीही फी घेत नाही. म्हणजे जी थेरपिस्टची फी आहे किंवा ज्या ॲक्टिव्हिटीजची फी आहे, पौष्टिक आहाराची फी आहे, ते सगळं त्यांचं विनामूल्य सगळं होतं त्यांचं. ह्याला काही तुम्हाला शासनाकडून काही सवलत? अजिबात नाही. म्हणजे सगळं स्वतः शाळा करते, हो, संस्था पुनर्वास? करते आमची. क्या बात आहे, आमची खरंच सगळी संस्था करते. कौतुकास्पद आहे. हो. आणि हे झालं अर्ली इंटरव्हेन्शनचं. तर शिशु वर्ग आहे 0 to 3चा. अशा प्रकारे 18 वर्षापर्यंत आमचे स्कूल युनिट असतं. त्याच्यामध्ये आम्ही पूर्वी आम्ही ट्रेनेबल एज्युकेबल असं म्हणायचो, पण सरकारचं प्रत्येक वेळी बदलत जातो धोरण. त्याप्रमाणे ते ग्रुप असतात. तर तसं आता प्री प्रायमरी सेकंडरी असा ग्रुप आहे. मुख्य उद्दिष्ट हेच असतो की त्यांना इंडिपेंडंट व्हावं. त्यानुसार जसं नॉर्मल स्कूलमध्ये एक करिक्युलम असतो आणि त्यांची पुस्तकं असतात, टेक्स्टबुक्स असतात, पण आमच्या मुलांना टेक्स्टबुक नसतं. आम्हाला जेव्हा मूल ॲडमिशनला येतं तेव्हा आम्ही त्या मुलाचं असेसमेंट घेतो. 1 to 1 आम्हाला प्रत्येक मुलाचं प्लॅनिंग करायला लागतं आणि त्याला प्रायोरिटी द्यावी. जेव्हा आम्ही असेसमेंट घेतो, पालकांची केस स्टडी घेतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी समजतात आणि त्याच्या वयानुसार त्याला कशाची प्रायोरिटी आहे. तो ठीक आहे, तो 4 वर्षाचा आहे किंवा तो 15 वर्षाचा मूल आहे, पण 15 वर्षाचं नॉर्मल मूल आणि स्पेशल मूल याच्यामधल्या त्या पायऱ्या असतात. त्याच्यामध्ये त्याला प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे. 15 वर्षाच्या मुलाला पण जर स्वतःची काळजी घेता येत नसेल, त्याला लिहिता वाचता येत नाहीच आहे, पण त्याला स्वतःची काळजीही घेता येत नाही, तर आम्हाला प्रायोरिटी त्याच्यासाठी द्यायला लागते की त्याला जे एडियल ॲक्टिव्हिटीज असतात, ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या गरजा असतात त्या त्याने पूर्ण करता याव्यात किंवा त्याला ज्या स्वतःच्या समस्या आहेत त्या त्याला सांगता याव्यात की मला असं होतंय किंवा मला तो मारतोय किंवा कोणी काहीतरी करतंय. बऱ्याच मुलांना नाही सांगू शकत, ते सांगत नाहीत. तर आम्ही शाळेमध्ये हे ट्रेनिंग देतो की हे सांगायला पाहिजे. सोशल इंटरॅक्शन, ती मुलं बऱ्याच वेळा बाहेर बोलत नाहीत, की जी क्लास टीचर असते तिच्याशी बोलतील किंवा जे वर्गातली मुलं असतात त्यांच्याशी बोलतात, पण मग नवीन कोणी आलं तर त्यांना योग्य प्रतिसाद देत नाहीत. तर आम्हाला ते सगळं आमच्या करिक्युलममध्ये असतं की वर्गाव्यतिरिक्त बाहेरचं कोणी आलं, अननोन जे पर्सन्स असतात त्यांच्याशी आपल्याला कसं वागायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल मुलं असतात ना सुद्धा ताई, ते स्वतः निरीक्षण करून शिकतात, त्यांना शिकवायला लागत नाही. पण आमच्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवायला लागतात. आम्ही त्यांना इटिंग, ड्रेसिंग, ग्रूमिंग, टॉयलेटिंग हे सुद्धा शिकवतो. गिळायचं कसं, चावायचं कसं, अगदी तोंडात बोट घालून त्यांना ते शिकवतो. बऱ्याच वेळा टीचर्सला प्रॉब्लेम येतो, त्यावेळेला आम्ही थेरपिस्टशी बोलतो किंवा स्पीच थेरपिस्ट सांगते की त्याला टंग एक्सरसाइज द्या, त्याला सॉफ्ट हे द्या, जरा त्याला खायचंच काही. ते सगळं एकत्र बसून आम्ही त्याच्यावर चर्चा करतो आणि मग त्याला काय द्यायला पाहिजे. तर हे आमचं करिक्युलम असतं. आम्हाला वेगळं टेक्स्टबुक नसतं. प्रत्येक मुलाचं आम्हाला प्लॅनिंग बनवायला लागतं. प्रत्येकाची एक वेगळी वही असते, त्याच्यामध्ये त्याला असेसमेंट घेताना त्याची करंट लेवल काय आहे आणि मला काय घ्यायचं आहे ते पालकांना आम्ही सांगतो, पालकांशी बोलतो, पालकांनाही विचारतो की तुम्हाला काय वाटतं की त्याला काय यायला पाहिजे. आणि गंमत सांगू सुद्धा आहे की पालक असतात ना, त्यांना
प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपलं मूल शिकलं पाहिजे, एक, लिहिता आलं पाहिजे, त्याला वाचता आलं पाहिजे, त्याला घड्याळ समजला पाहिजे, त्याला व्यवहार समजला पाहिजे. तर आम्हाला इथून सुरुवात करायला लागते, पालकांचं समुपदेशन करायला लागतं की हे मूल स्पेशल आहे. म्हणजे ते बोलतानाही आम्हाला कधी कधी खूप सांभाळून हे करायला लागतं, त्यांना ह्याच्यात घ्यायला लागतं आणि मग त्यांना सांगायला लागतं की तुम्हाला कल्पना आहे का, तुमचं मूल काय आहे. मग त्यांना ते एक्सप्लेन करायला लागतं आणि मग त्यांना लाईफ स्किल्सबद्दल सांगायला लागतं की काय ह्या शिकवण्याच्या गरजेच्या आहेत. कारण बरेच पालकांना हे सांगितल्यानंतर सुद्धा वेळोवेळी दर महिन्याला की त्याला अजून तुम्ही घ्यायला आलाय 1 ते 100 अंक त्याला, तो बोलतो हो 1 ते 100 अंक, पण 1 ते 100 अंक बोलून त्याला जर त्या अंकांची व्हॅल्यूच नाहीये तर 1 ते 100 अंक, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांना सांगाव्या लागतात. त्यांची समुपदेशन पालकांचं समुपदेशन करावं लागतं. आणि जे काही आम्ही IEP बनवतो, वैयक्तिक प्लॅनिंग आम्ही जे बनवतो ते IEP म्हणजे इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्लॅन, इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्लॅन, म्हणजे वैयक्तिक मुलाप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करता. आम्ही प्लॅनिंग करतो. आम्हाला ते करायला असेल तर नॉर्मल स्कूलमध्ये जसं असतं त्यांना पुस्तक असतं, युनिट टेस्टमध्ये हे एवढं पोर्शन झालं पाहिजे, तसं नसतं आमच्याकडे. आम्हाला ते प्रत्येक ध्येय आम्हाला हे करायचं असतं आणि ते पालकांशी डिस्कस करायला लागतं की हे घ्यायचं आहे तुम्हाला. घरी पण होम गोल काही दिलेले असतात, ते पण करून घ्यायचे. अशा प्रकारे आम्ही त्यांना लाईफ स्किल्सवर जास्त हे करतो. आमचं बेसिक रीडिंग, रायटिंग, मॅथ्स जे व्यवहाराला उपयोगी आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवतो. जसं EVS आहे तर EVS हे शिकवतो. पण तो जर मुलगा लहान आहे तर त्याला EVS म्हणजे काय आहे की मी आणि माझं घर किंवा माझं मित्र, हे त्याला मी कोण आहे. बऱ्याच मुलांना मी म्हणजे माहीत नसतं की तिथून आम्हाला सुरुवात करायची असते. म्हणजे नर्सरीच्या मुलापासून हे माझं आहे, हे त्याला माझं मी हे त्याला शिकवायला लागतं. म्हणजे EVS हे आमचं हे असं असतं की फोटो दाखव, ही तुझी आई, तुझा भाऊ, हे तुझं आहे, हे तुझं आहे, असं हे तुझ्या वस्तूची काळजी, तुझ्या वस्तू तुला सांभाळायच्या आहेत. हे मग थोडा मोठा झाल्यानंतर त्याला शाळेतील इतर मुलं जे आहेत त्यांची शाळेतल्याच परिसराबद्दल, तिथून थोडी जरी मुलं मोठी झाली की बाहेर घेऊन जातो आम्ही त्यांना, फील्ड ट्रिप्स वगैरे बाहेर घेऊन जातो. जसं जेव्हा ते मूल 15 वर्षाचं होतं तेव्हा त्यांना आम्ही पूर्व व्यावसायिक वर्गामध्ये टाकतो आणि पूर्व व्यावसायिक वर्गामध्ये व्यवसाय वर्गासाठी ज्या स्किल्स लागतात त्या सगळ्या स्किल्स तिथे शिकवतात. आणि त्यांना आम्ही EVS आउटडोअर म्हणून म्हणतो. तर त्यांना रोड क्रॉस करणं, डिवायडरवरून चालणं, बऱ्याच गोष्टींची नावं त्यांना माहिती नसतात, त्यांना व्होकॅब्युलरी नाही आहेत, त्यांना फुटपाथ म्हणजे काय नाही माहिती किंवा डिवायडर म्हणजे काय माहीत नाही. आणि आपण गृहीत धरतो की ह्याला एवढंही नाही माहिती, पण त्यांना नाही माहिती त्याला काय म्हणतात. तर मगाशी तुला सांगायचं होतं की या शाळेमुळे ना पेशन्स मला खूप शिकवले आणि समजत नाही हे असं बोलायचं नाही. हो, खरे खरे. हा, खरे समजत नाही समजावून सांगायचं. हा, कारण जेव्हा नवीन येतात ना तेव्हा जे यंग टीचर्स असतात ते त्यांचंही आम्ही समुपदेशन करतो. तेव्हा खूप शिकवतो आम्ही त्यांना, पण ते समजतच नाही, परत बोलायचं नाही. समजत नाही असं नाही बोलायचं, कारण ते इकडे नाही समजलं असतं ते नॉर्मल अगदी खरे खरे हे सांगायला लागतं. त्यामुळे समजत नाही असं नाही. तर का समजत नाहीये त्याचं मूळ आम्हाला शोधायला लागतं की नक्की प्रॉब्लेम काय आहे. त्याला सेन्सरी इश्यू आहे, त्याला परसेप्शन प्रॉब्लेम आहे, तो घाबरतोय, त्याला त्याच्या फॅमिलीमधलं काहीतरी आहे, ते आम्हाला सगळं केस स्टडीमधून आम्हाला ते घ्यायला लागतं. आणि पूर्व व्यावसायिक शिक्षणामध्ये मग त्यांना आम्ही ते सगळं शिक्षण जे व्यावसायिक वर्गासाठी लागतं ते देतो. पण लहान मुलांपासून आम्ही त्यांना जे कारक कौशल्य आवश्यक आहे, जेव्हा ते मूल बटन लावत नाहीये, त्याला कपडे घालायला येत नाहीये किंवा त्याला टॉयलेटला जातो तर त्याला त्या जागेवर उभं राहता येत नाही, तो घाबरतोय किंवा त्याला त्या जागेवर बसता येत नाही किंवा त्याला ती जागा धुता येत नाहीये किंवा त्याला पॅन्टची झीप काढता येत नाहीये, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आम्हाला लक्ष द्यायला लागतात. आणि एका गोष्टीचं आम्हाला
टास्क अनालिसिस करायला लागतं. त्या एक एक जी क्रिया असते, टीचर लिहिते की त्याला बटन लावता येत नाही, ती पेरेंट आम्हाला सांगते त्याला बटन लावता येत नाही. मग ते बटन लावता येणं जे आम्ही जर घेतलं तर त्याच्या मला भरपूर टास्क अनालिसिस काढायला लागतात की त्याच्यासाठी त्याचं काय, मग त्याच्यामध्ये त्याचा प्रॉब्लेम काय होतो, फाईन मोटरचा प्रॉब्लेम आहे. तर मग फाईन मोटरमध्ये आम्हाला त्या ॲक्टिव्हिटीज घ्यायला लागतात की त्याला चिमटीचा त्रास होतोय, 5 बोटांचा त्रास होतोय, हात कापतोय त्याचा, तर त्याचं रिझन काय आहे, थेरपिस्टची आम्हाला बोलायला लागतं. एवढ्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत जी नॉर्मल मुलं आहेत ना फक्त बघून शिकतात, त्यांना फिजिकल प्रॉम्प्टिंगचीही गरज लागत नाही. पण आमच्या मुलांना फिजिकल प्रॉम्प्टिंग, आमची मुलं एक ॲक्टिव्हिटी करायला, एखादं मूल आहे ते आठवड्यात शिकतं किंवा तर एखाद्या मुलाला महिना, 2 महिने, 6 महिने असेही लागतात. म्हणजे एका वर्गामध्ये 10च मुलं असली ना तरी ती वेगवेगळ्या लेवलची असतात. आणि त्या म्हणजे नॉर्मल शाळेमध्ये 40, 50, 60 मुलं असतात, ती 10च्या, ते आम्हाला ती 10च्या लेवलची असतात. शिक्षिका किती, 1 का 2? एक शिक्षिका असते आणि एक क्लासरूम असिस्टंट. पण त्या शिक्षिकेचं काय कौतुक असेल ना, कारण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येक मूल वेगळं असतं आणि प्रत्येकाचा IEP वेगळा असतो. आणि एक हायपर आहे, एक ऑटिझम मुलगा आहे, एक वेगळा प्रॉब्लेम आहे. तर तीच ॲक्टिव्हिटी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला ती घ्यावी लागते. प्लस आमच्याकडे म्हणजे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आम्ही एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजवर जास्त भर देतो. कारण प्रत्येकामध्ये, तो नॉर्मल व्यक्ती असू दे किंवा ॲबनॉर्मल व्यक्ती असू दे, प्रत्येकामध्ये काहीतरी चांगले गुण असतात आणि काहीतरी कमजोरी असते. तर आम्हाला ते बघायला लागतं की ह्याच्यामध्ये काय गुण आहेत. ठीक आहे, तो अभ्यास नाही करत आहे, तर मग त्याला तो स्पोर्ट्समध्ये आहे का, तो कल्चरलमध्ये आहे का, त्याचा आर्ट्स कसं आहे, आर्ट अँड क्राफ्टमध्ये आहे, तर मग त्यामध्ये आम्ही जास्त त्याला प्रोत्साहन देतो. आणि त्यानुसार मग आमच्या टीचर सगळ्या त्याला हे करतात. मग आमच्या शाळेतली मुलं इन्स्ट्रुमेंट्समध्ये खूप, म्हणजे कोणी कॅसिओ खूप छान वाजवतं, कोणी तबला खूप छान वाजवतं. आणि ऑटिस्टिक मुलगी आहे ती, पहिलं असं माझा अनुभव सांगते, मी जेव्हा माझं पहिलं वर्ष होतं आणि शाल्मली चिरमुले नावाची ऑटिस्टिक मुलगी माझ्याकडे होती आणि ती जे मी करेल ना ते ती करायची. प्रार्थनेला उभी राहिली तर मी तिला समोरून सांगते की प्रार्थना बोल, तर ती मला तिकडून सांगते प्रार्थना. मी तिला म्हणलं असं नाही, ती म्हणलं असं नाही. मग मला ते हळूहळू की काय आहे हे काय. पण तुम्हाला मतिमंदांचंच फक्त ट्रेनिंग होतं? हो, ऑटिझम नाही, पण ट्रेनिंग मध्ये ह्या सगळ्या पण ते लिखित असेल, म्हणजे प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल नसतं, ते ह्या शाळेने शिकवलं. असं आपला अनुभव वाढत जातो. कारण आमच्या शाळेमध्ये नुसती मतिमंद असलेली मुलं नाही आहेत, सॉरी पण आता मतिमंद बोलायचं नाहीये, बौद्धिक अक्षमता असलेली मुलं असं म्हणायचं, इंटेलेक्च्युअल इम्पेअरमेंट असं म्हणायचं. तर आमच्या शाळेमध्ये फक्त बौद्धिक अक्षमता असलेली मुलं नाही आहेत, तर त्याच्याबरोबर लो विजनची मुलं आहेत, CP मुलं आहेत, स्पास्टिक अपंगत्व असलेली ऑटिझम मुलं आहेत. तर त्याबरोबर त्या मुलांनाही आम्हाला त्यांच्या ह्याच्यानुसार ते शिकवायला लागतं. आणि ड्रामा आम्ही शिकवतो मुलांना. आणि ह्या अशा शिक्षणातून त्यांचे ते जास्त आवडीने शिकतात. म्हणजे मला जर गणिताचे अंक पण शिकवायचेत किंवा गणिताचे नंबर पण शिकवायचेत ना, तर मला ह्या सगळ्या गोष्टी मी एका जागेवर कधी बसत नाही. मला जर त्याची व्होकॅब्युलरी लँग्वेजमध्ये वाढवायची ना, तर तोच शब्द घेऊन मी हे करते. बऱ्याच वेळेला ना मी वर्गामध्ये मुलांना परिचित नाही, पण असं गाण्यातून बोलायचं आणि गाण्यातून हे करायचं की जेणेकरून त्यांना ते छान लक्षात राहतं आणि त्यांना ते आवडतं की एका जागेवर बसण्यापेक्षा किंवा असं पेपर आणि पेन्सिल किंवा ते ठोकळे असं करण्यापेक्षा मुवमेंट करून त्यांना, कारण त्यांच्यामध्ये ना प्रत्येकाची लर्निंग स्टाईल आपल्यामध्ये पण वेगवेगळी असते, लर्निंग स्टाईल्स खूप वेगळे, आणि ते समजणं गरजेचं आहे की याची लर्निंग स्टाईल काय आहे.
त्याच्यानुसार आम्हाला त्यांना शिकवायला लागतं. आम्ही होम सायन्स ॲक्टिव्हिटी घेतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जी घरगुती कामं असतात, तर लहान मुलांमध्ये काय आहे की बाबा तुझ्या रुमालाची घडी घाल, तुझ्या कपड्यांची घडी घाल, तुझ्या वस्तू जागेवर ते तुझ्या वस्तूंची काळजी घे. आणि हे घरी जाऊन पण करायचे हे घरी जाऊन पण नुसतं करायचं. शाळेपुरतं नाही. शाळेपुरतं नाही, हा होम गोल असतो. करेक्ट. पण हे आम्ही त्यांना शिकवतो की मग त्याच्यापेक्षा थोडंसं मोठा असेल तर गॅस जवळ नाही जायचं, पण स्वतःपुरतं तुला ब्रेडला बटर लावता येतं, ब्रेडला जॅम लावता येतं. आई कामात आहे, तुला भूक लागली तर आईच्या मागे नाही लागायचं. तुला तर बिस्किटाचा पुडा फोड, ते त्याचं काहीतरी कर. तर ह्या होम सायन्सच्या ॲक्टिव्हिटीज ही आम्ही घेतो. आणि आम्ही बऱ्याच वेळा आम्ही कुकिंग कॉम्पिटिशनला आम्हाला खूप अशी बक्षीसही मिळालेली आहेत. काय काय एवढं छान छान बनवता. खूप म्हणजे केक बनवतो, स्नॅक्स बनवतो आणि आम्हाला छान असं बक्षीस आम्हाला खूप मिळणार. आमची मुलं रणवीर ब्रा, संजीव कपूर यांनी त्यांना कामाला म्हणजे त्यांचे स्किल्स बघून आणि हे बघून की अरे वा, म्हणजे नॉर्मल लोक सुद्धा हे एवढी छान कटिंग करत नाहीयेत, एवढं हे सुंदर कटिंग करतायत. तर मग कटिंगसाठी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी खुद्द संजीव कपूरने आमच्या शाळेतल्या मुलांना ठेवलं होतं. रणवीर हे केलं होतं. आणि स्पोर्ट्समध्ये आमची मुलं खूप छान म्हणजे इंटरनॅशनल लेवलपर्यंत स्पोर्ट्सला गेलेले. पॅरालिम्पिकला वगैरे जातात आणि स्पेशल ऑलिम्पिक असतं. ते पॅरालिम्पिक म्हणतात त्याला. तर ह्याच्या स्पेशल ऑलिम्पिक तर्फे आमच्या शाळेतली नेहा नाईक ब्रँड अँबॅसिडर म्हणून, भारताची ब्रँड अँबॅसिडर म्हणून ती अमेरिकेला गेली होती. आणि तेव्हा तिकडचे प्रेसिडेंट बराक ओबामा यांनी तिला डिनरसाठी तिकडे बोलवलं. म्हणजे आम्हाला तो खूप प्राऊड फील होतं. शाळेची म्हणजे एवढ्या भारतातल्या एवढ्या विशेष शाळांमधून नेहा नाईक जी आमच्या शाळेतली जी मुलगी होती तिचं सिलेक्शन झालं आणि ती तिकडे बराक ओबामांना भेटून त्यांच्याबरोबर डिनर घेऊन ती सगळ्या शाळा शिक्षक आणि सगळ्या शिक्षिका आणि सगळ्यांचं कौतुक. हो. नेहाच्या मागे तुम्ही सगळे उभे आहात. हो. एक मल्टीडिसिप्लिनरी टीम तुमची उभी आहे. फार कौतुकास्पद आहे. त्याच्यासाठी आम्ही इतर उपक्रम ही करत असतो. आमच्या शाळेतले जे स्पोर्ट्स टीचर आहेत ते आता जर्मनीला जाऊन आले ॲज अ कोच म्हणून. आता पॅरिसचं पॅरालिम्पिक होतं तिकडे पण गेले. आणि त्यांना 3 स्टेट्स दिलेले आणि त्याच्यातले प्रत्येक स्टेट्समधले 4 मुलं अशी त्यांना कोचिंग द्यायचं होतं. आणि आमच्या शाळेतले ते सर त्यांचं सिलेक्शन झालं आणि ते तिकडे जाऊन त्यांनी कोचिंग. आमच्या शाळेतली मुलं नव्हती पण त्यांनी त्या शाळेतल्या मुलांबरोबर तिकडे त्यांना लँग्वेजचा प्रॉब्लेम येत होता. पण ते आल्यानंतर आम्ही त्यांना एक्सपिरियन्स विचारला. ते म्हणाले की मला लँग्वेजचा प्रॉब्लेम येत होता पण तरीसुद्धा ती मुलं आणि तिकडचे लोक खूप समजून घेत होते आणि त्यांनी ते तिकडे कोचिंग असं म्हणजे खूप अभिमानास्पद अशा खूप शेवटी प्रेमाची भाषा म्हणून एक असते ना की कुठली पण जगातली भाषा आली नाही तर एक प्रेमाने माणूस आपल्यासाठी करतोय. ते विश्वासाची भाषा, प्रेमाची भाषा दिसते ह्याच्यातून. नक्की खूप छान. आणि अजून एक सांगायचं म्हणजे आवडेल मला की 1981ला शाळा चालू झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंतच्या 82 मुलं आमची इंडिपेंडंट झालेली आहेत. कुठे ना कुठेतरी ते जॉब करतात त्यांना. आणि याच्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळे जॉब ट्रेनिंगचे प्रधानमंत्री कौशल ते देतो. परत आत्ता सध्या आमच्याकडे सोल सार्क म्हणून एक संस्था आली होती आणि ते ॲमेझॉन बरोबर त्यांची टायप आहे. तर त्यांनी अगोदर टीचर्सला ट्रेनिंग घ्यायला सांगितलं. मग तिने एक टीम बनवली आणि त्या टीमचं ते ट्रेनिंग झालं आणि टीचर्सनी मग त्या मुलांचं वर्षभर ट्रेनिंग घेतलं आणि मग नंतर त्यांना त्यांची इंटर्नशिप झाली आणि त्या इंटर्नशिपला टीचर्स फुल डे त्यांच्याबरोबर राहायच्या की कसं त्यांना हे करायला पाहिजे. असं करून 1 महिना त्या इंटर्नशिप बरोबर मुलांबरोबर असायच्या. आणि आज ती मुलं वेगवेगळ्या ठिकाणी कामाला आहेत. काही मुलं स्टार मॉलमध्ये आहेत, काही रिलायन्समध्ये आहेत. म्हणजे अशा सगळ्या खूप चांगल्या आपण अशा मॉलमध्ये गेलो आणि आपली मुलं दिसली की किती छान. हो. आणि मुलांच्या हेल्थसाठी पण आमचे जे शाळेतले मॅनेजमेंट आहे ते खास लक्ष देतं.
की जसं मी म्हटलं सुरक्षिततेसाठी CCTV आम्ही लावून घेतलेला आहे, पण दर 3 महिन्यांनी आम्ही त्यांचं मेडिकल चेकअप करतो. होमिओपॅथी कॅम्प असतं आणि तन्मय विजयकर जे होमिओपॅथीचे नावाजलेले डॉक्टर आहे, तर त्यांची टीम येते आणि दर 3 महिन्यांनी ती विनामूल्य असते. आणि आमच्या शाळेव्यतिरिक्त इतर जी विशेष मुलं आहेत त्यांनीही यावं असं आमचं नेहमी असतं, म्हणून आम्ही स्टेटसवर ह्याच्यावर आम्ही टाकत असतो. आणि आज एक 2 वर्ष झाली आणि आमच्याकडे 175 जण ट्रीटमेंट घेतात आमच्याकडे. आणि होमिओपॅथी कॅम्प तर होतंच, पण आम्ही आय चेकअप, नाक कान डोळे तपासणी, दातांची तपासणी, परत पालकांसाठी आम्ही वेगवेगळ्या तपासण्या ही ठेवतो. आत्ता लगेच आता परवाच आमची ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे महिलांसाठी हे असं स्टाफसाठी म्हणजे संस्था आहे ही पर्सनली सगळ्या गोष्टीकडे लक्ष देते की हे म्हणजे शाळेचं मुलांचं आणि पालकांचं आरोग्य कसं राहिलं पाहिजे, सर्वतोपरी विकास त्या मुलांचा तुम्ही हो. जयपूर फूड कॅम्पही असतं आमच्याकडे, त्याच्यासाठीही आम्ही बरेच हॉस्पिटल्स आणि शाळांना पाठवतो आणि त्यांनाही प्लस शाळेतल्या मुलांना जर याची गरज असेल तर तेही आम्ही देतो. ऑपरेशन विनामूल्य वगैरे करू शकतो. हो, ते सगळं आम्ही करतो. तर अशा प्रकारे आमचं प्लस योगा, मेडिटेशन, की योगामुळे मुलांचं विकास होतो. त्यांच्यामध्ये जे हायपर ऍक्टिव्ह अतिचंचलता आहे किंवा मेडिटेशन आहे, तर मेडिटेशनमुळे त्या मुलांमध्ये ज्या गोष्टींनी मुलांमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही शाळेमध्ये करून घेतो. असा मोठा वटवृक्ष आहे पुनर्वास म्हणजे. हो, खरोखर म्हणजे तो वटवृक्ष अजून मोठा व्हावा असंच हे माझं स्वप्न आहे. तथास्तु, अगदी तथास्तु. छान. थँक्यू. आता आपण हे म्हणजे काय म्हणतात असं इंटेलेक्च्युअल इम्पेअरमेंट आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, किंवा बौद्धिक अक्षमता, बरोबर आहे. आता ही मुलं ओळखायची कशी, म्हणजे आधी ओळखायची म्हणजे लक्षणं काय असतात सांगा. अच्छा, आपण कारण नंतर म्हणू, आधी ओळखायची कशी, कारण आता तुम्ही इतकं त्या मुलांबरोबर भरभरून बोलला आहात. आता बाहेर आम्ही गेलो तर आम्हाला ओळखणार कसं हे मुलाचं काय लक्षण असतात? काही वेळेला ही मुलं ओळखता नाही येत, काही वेळेला येतात. जशी डाऊन सिंड्रोम मुलं असतात ती पटकन ओळखता येतात, किंवा प्रोफाऊंड मुलं असतात ती ओळखता येतात, कारण ते त्यांचं काही स्वतःच्या गोष्टी करतच नाहीत, फुल्ली डिपेंडंट असतात ते. पण काही मुलं असतात जी बॉर्डर लाईनची असतात किंवा माइल्ड असतात, ती ओळखता येत नाही. तर या मुलांचा प्रॉब्लेम काय असतो की यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी असतं, एकाग्रता नसते, खूपच कमी असतात. त्यांचा मेमरीचा प्रॉब्लेम असतो, ते सोशल इंटरॅक्शन त्यांचं नसतं. काही मुलं आय कॉन्टॅक्ट, ऑटिझम मुलं असतात ते आय कॉन्टॅक्ट करत नाही, ते ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग, अमूर्त विचार करत नाही, किंवा त्यांना लॉजिक नसतं. किंवा आपण त्यांना असं म्हणू की जसं गणित किंवा बऱ्याच गोष्टीला लॉजिकची गरज असते, तसं त्यांना तर्क करता येत नाही त्यांना. आणि प्रॉब्लेम सॉल्विंग, त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स, निर्णय घेता येत नाहीत, कुठल्याच गोष्टीचे डिसिजन नाही. परत नियोजन करून काम करणं नाही, जसं आपण शिकवणार ना ते तसं करतील. पण त्यांना तुम्ही सांगितलंय आता आपण कुठे या, तर जर मला इकडे यायचंय तर मी पूर्ण नियोजन करते, मला बाबा 5ला पोचायचं तर मला हे, तर तसं त्यांना नसतं, टाइम मॅनेजमेंट नसतं त्यांना. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बरेच जण विचारतात मला की अरे येतात ना विजिटला, तेव्हा शिवणकाम छान करते किंवा ते अरे छान बोलते, प्रॉब्लेम काय आहे, त्यांना ओळखता येत नाही. तर त्यांना अध्ययनामध्ये तर प्रॉब्लेम असतोच त्यांना, कारण त्यांचा मेमरी प्रॉब्लेम असतो, कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम असतो, लॉजिकचा प्रॉब्लेम असतो, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी अशा असतात. आणि ह्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता. कारण काय आता सांगायच्यासाठी मतिमंदत्वाची कारण का होतं असं हे?
ऍक्च्युली काय आहे ना आणि हे की सविस्तरपणे सांगा, कारण हल्लीचे तरुण लोकांना हे माहिती असणं महत्वाचं आहे हो की बाबा म्हणजे हल्ली आपण अवेअरनेस जागरूकता वाढली आहे का माहित नक्की. नाही, पण आपण नक्की समाजामध्ये आता बऱ्याच अशी मुलं आपण बघतो. बरोबर. त्याच्यामुळे ती कशामुळे अशी मुलं जन्माला येतात? तर मतिमंदत्व म्हणजे काय हे आधी जाणून घ्यायला हवं. एक्झॅक्ट. कारण सर्वसामान्यपणे ना आपला बुद्ध्यांक असतो, जो गुणांक असतो बुद्धीचा, तो 90 ते 110 असा असतो. पण मतिमंद किंवा बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांचा जो बुद्ध्यांक असतो तो 70पेक्षा कमी असतो. म्हणजे ज्यांचा बुद्ध्यांक हा 70पेक्षा कमी असतो त्यांना बौद्धिक अक्षमता असं म्हणतात. किंवा त्यांना ज्या दैनंदिन ज्या क्रिया असतात ते कौशल्य शिकण्यामध्ये त्यांना अडचण निर्माण होते. ते नाही करू शकत ते कौशल्य. जसं नॉर्मल मूल पटकन शिकतं, ते शिकण्यामध्ये त्यांना अडचण निर्माण होते. ते त्यांना आपण बौद्धिक अक्षमता असलेली मुलं असं म्हणतात. तर ह्या मुलांमध्ये ही मुलं का जन्माला येतात? तर याची बरीच कारणं आहेत. ते मूल जन्माला येण्यापूर्वी किंवा प्रसूतीपूर्वी किंवा प्रसूतीच्या वेळेला किंवा ती माताची प्रसूती होते त्या वेळेला किंवा प्रसूतीनंतर, अशी ही 3 कारणं असतात. तर प्रसूतीपूर्वी म्हणजे मुलाच्या जन्माच्या आधी जेव्हा ती आई गरोदर असते तेव्हा तिने जर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधी औषधं घेतली असतील चुकून, तिला काही आजार आहे, डायबिटीस आहे, BP आहे, किंवा कधी कधी काय होतं असं ताप येतो तर ती न विचारता काही औषध म्हणजे सुरुवातीच्या ज्या 3 महिन्यामध्ये तो काळ असतो तो खूप काळजी घेण्याचा काळ असतो, सुरुवातीची 3 महिने. आणि त्या काळामध्ये जर तिने कुठली चुकून औषधं घेतली किंवा आपण एक्सरे काढण्यासाठी स्वतः तर इतरांबरोबर पण काही जण जातात ना, ती बरोबरीने जातात आणि त्यावेळेला ती क्षकिरण पडली तरीही मतिमंदत्व येऊ शकतं. काही अनुवंशिक असतं तर त्याच्यामुळे येऊ शकतं. काही जणांना अंमली पदार्थ सेवन करण्याची सवय असते तर तेही बरोबर नाही आहे. तर त्या गोष्टीमुळे सुद्धा मतिमंदत्व आणि केवळ आईच्या चुकीमुळे मतिमंदत्व आहे, कारण त्या मुलाचं किती नुकसान आहे बघा. म्हणजे कधी कधी काही घरामध्ये बघितलं असेल आपण की गरोदर आहे तरी खूप श्रमाची कामं करतात, वजन उचलतात, उंचावर चढतात किंवा पोटावर पडतात. त्याच्या वेळेला मेंदूला मार लागतो तर त्याच्यामुळे ते आतमध्ये त्या बाळाला त्रास होतो आणि ते मतिमंद होण्याची शक्यता असते. तर अशी बरीच कारणं आहेत की ज्यामुळे जन्मापूर्वी त्या बाळाला मतिमंदत्व येऊ शकतं. जेनेटिक रिझन पण असतं. पण हे स्कॅनिंगमध्ये समजू शकेल का? हो, म्हणजे जन्माच्या पूर्वी जर जेनेटिक त्याच्या 3 तपासण्या असतात. ते होऊ शकतं जेव्हा तुम्ही आता हल्ली तर करता, पूर्वी तसं नाही करायचंय, पण हल्ली त्या तपासण्या म्हणजे जेव्हा ती स्त्री जेव्हा फर्स्ट टाइम जाते तेव्हा डॉक्टर्स त्या सगळ्या तपासण्या करतातच. पण जर त्या घरामध्ये जर अगोदरपासूनच असं स्पेशल मुलं असेल तर त्या मातेने त्या डॉक्टरांना तसं डॉक्टरांपासून काही लपवायचं नाही. त्यांना ते सांगायचं की माझ्या घरामध्ये असं आहे किंवा माझ्या नात्यामध्ये असं आहे, नुसतं घरातच नाही तर असं लांब आहे. तर त्यांनी तर त्या टेस्ट करून घेतल्याच पाहिजेत असं मी सांगेलच. म्हणजे सल्ला देईल की त्यांनी त्या टेस्ट करून घेतलं पाहिजे. जसं सोनोग्राफी आहे किंवा पाणी काढून त्या टेस्ट केल्या जातात किंवा रक्ताची चाचणी आहे, तर ह्या टेस्ट असतात. पण या शासकीय रुग्णालयात होतात टेस्ट सगळ्या? हो, कारण बऱ्याच जणांना कारण कसं आपल्या आता गावांमध्ये किंवा जिल्ह्यात छोट्या छोट्या खेड्यांमध्ये शासकीय रुग्णालय असतात, तिकडे पण होऊ शकतात. होतात. शासनाच्या त्या योजनांमध्ये ते आहेच, ते लोक करतातच. आता ज्यांचं फायनान्शियल कंडिशन चांगली आहे ते लोक तर करतात कारण त्याला थोडा खर्च असतो. पण मोस्टली काय असतं ना की जे गरीब लोक असतात त्यांना खर्च परवडत नाही, तर पण शासनाने ती सोय केलेली आहे. तर त्या सगळ्या टेस्ट आहेत हे नक्की. परत जन्मापूर्वीच एक सांगते की कुपोषित माता असेल तरी सुद्धा हे मूल मतिमंद, कारण त्याला जे पौष्टिक अन्न मिळायला पाहिजे ते अन्न त्याला नाही मिळालं तरी सुद्धा
बौद्धिक अक्षमता असलेलं मूल जन्माला येऊ शकतं. आता प्रसूतीच्या वेळेला काय होतं तर बऱ्याच वेळेला पटकन प्रसूती होत नाही, मूल अडकतं किंवा फोर्सेप्सनी काढायला लागतं किंवा ते मग त्यावेळी ते गुदमरतं. त्या गुदमरल्यामुळे त्याचे ऑक्सिजन त्याच्या मेंदूपर्यंत पोचत नाही, मग ते मूल मतिमंद होतं किंवा पटकन रडत नाही. जेव्हा आम्ही केस स्टडी घेतो किंवा डॉक्टरकडे आपण जातो तेव्हा ते विचारतं हे पटकन रडलं का, तर रडत नाही. तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळा मूल जन्माला आल्यावर त्याला मारून मारून रडतात, का तर ते ऑक्सिजन ब्रेनपर्यंत गेलं पाहिजे. काही एक काळ असतो, त्या काळापर्यंत ते ऑक्सिजन गेलंच पाहिजे, तर ते नॉर्मल होतं. नाही तर मग मतिमंद होण्याची शक्यता असते. आणि बऱ्याच वेळेला अडकतं, त्याच्यामुळे फोर्सेप्सनी काढलं तर तेव्हा तो दाब पडतो मेंदूला, तर त्याच्यामुळे सुद्धा मतिमंदत्व होऊ शकतं. आणि कशाचं औषधाची रिॲक्शन होते, अलर्जी होते, त्यामुळे पण ते होतं. आणि जन्मल्यानंतर काय होतं की बऱ्याच वेळेला पटकन काही मुलांमध्ये आजार निर्माण होतात, कावीळ होते, फिट्स येतात किंवा अचानक ताप येतो. 2 दिवस बरा आहे तो, तिसऱ्या दिवशी त्याला एवढा ताप आला की तो डोक्यात गेला आणि मग त्याच्यामुळे मग त्याला मतिमंदत्व येतं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहे. आणि लवकर प्रीमॅच्युअर बेबीज असतात, प्रीमॅच्युअर बेबीच्या वेळेला पण लवकर झालं तर त्यामुळे पण होऊ शकतं. परत तुम्ही एक ऐकलं असेल की जेव्हा प्रसूतीपूर्वी मातेला गोवर किंवा गालगुंड असं आपण म्हणतो ते झालं तरी मतिमंदत्व. म्हणून हल्ली ते MMRचे इंजेक्शन देतात, मम्स, मिझल्स अँड रुबेला. त्यामुळे हल्ली डॉक्टर्स म्हणजे पूर्वी आपण म्हणतो की अरे आमच्या वेळेला एवढी सोनोग्राफी नव्हती किंवा हे असे एवढे सारखे बोलवत नव्हते, पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे पूर्वी तेवढं अवेअरनेसच नव्हतं. त्याच्यामुळे आता टेस्ट करून चला आता तुम्ही 5व्या महिन्यात या, मग 7व्या महिन्यात या, असं असायचं. पण आता आपण म्हणतो की काय ह्याच्यामध्ये जातात, लस घेतात. पण ह्या सगळ्या गोष्टी आणि महत्वाचं आहे ना ते MMRचं इंजेक्शन घेणं, कारण त्या मिझल्स म्हणजे जर्मन मिझल्स आपण म्हणतो, बरोबर, त्याच्यामुळे दोन आणि अंधत्व म्हणजे असं ते रुबेला म्हणतात त्याला. त्याच्यामुळे हे सगळ्या तरुण मातांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आम्हाला काय होतं कशासाठी वगैरे नाही घ्यायची ती. आणि जर झालंय तर ते लपवू नका. म्हणजे तुम्ही ते डॉक्टरांकडे जा लगेच आणि त्यांना सांगा की मला असे पुरळ येत आहेत किंवा काही मला हे असं गाळगुंड, म्हणजे पूर्वी गाळगुंड आलं चला गेलं ते जातं म्हणून गेलं, पण असं नाही, ते सांगा. त्याच्यामुळे बौद्धिक अक्षमता असलेली मुलं जन्माला येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि इन्क्युबेटरमध्ये पण मुलांना ठेवतात तेव्हा पण म्हणजे त्याच्यामुळे आपण म्हणतो की 9 महिने 9 दिवस बाळाला चा जन्म झाला पाहिजे. पण काही काही बाळा लवकर जन्मतात, मग त्यावेळेला त्यांना त्या काचपेटीत वगैरे ठेवून त्यांची पण काही वेळेला त्याचं हे होतं आणि ते मूल म्हणजे जास्ती ऑक्सिजन मिळाला तर डोळ्यांचा त्याच्या रेटिनावर परिणाम होतो, कुंचके होतात. आणि कमी ऑक्सिजन मिळाला तर मतिमंदत्व. त्याच्यामुळे ते बरोबर लेव्हल असणं फार महत्वाचं असतं. कित्येकदा हॉस्पिटलमधली लाईट हल्ली जनरेटर्स असतात, पण पूर्वी असं होऊन पण मुलांना झालेलं केसेस ऐकलेले आहेत. त्याच्यामुळे पण हे काय भयानक सगळं वाटतं. पण हल्ली काळ खूप बदललाय, जागरूकता वाढलेली आहे आणि अजूनही वाढायची गरज आहे. बऱ्याच अशा तळागाळामध्ये अजूनही तेवढं नाही माहितीये. जसं मी सांगितलं, जसं अर्ली इंटरव्हेन्शन जे मी म्हटलं तुम्हाला, किती लवकर मुलांना शीघ्र निदान, की काय व्हायचं की आता बऱ्याच लोकांना ते माहिती आहे, पण अजूनही स्लम एरियातले लोकांना आहे ना ते माहिती नाहीये की ते मूल चालत नाहीये किंवा ते मूल बोलत नाहीये. तर ती आई किंवा सासू किंवा ती जी घरातली आजी असते ती सांगते की अरे त्याचे वडील किंवा ते असे 4 वर्ष होईपर्यंत ते बोलत नव्हतं किंवा ते पण उशिरा. तर ठीक आहे, असू शकतं, होऊ शकतं, हाही उशिरा बोलू शकतो किंवा उशिरा चालू शकतो. पण आत्ताच्या काळामध्ये आपण वाट नाही बघायची. तर आम्ही म्हटलं तसं की आम्ही शाळेमधून
हा उपक्रम नेहमी करत असतो. आम्ही हॉस्पिटल्समध्ये जातो किंवा कॉलेजेसमध्ये जातो किंवा पथनाट्य करतो आणि हा अवेअरनेस प्रोग्राम आम्ही करत असतो आणि ते पत्रकं वाटत असतो की असं जर मूल तुम्हाला कुठेही आढळलं, अगदी लहान 0 to 3 मध्ये, की जे माइलस्टोन असतं ना, की ह्या काळामध्ये हे रांगलं पाहिजे, ह्याने मान धरली पाहिजे, ह्याने चाललं पाहिजे, बसलं पाहिजे, ते जर करताना तुम्हाला दिसलं नाही तर कृपया आमच्या संस्थेमध्ये तुम्ही घेऊन या. आमच्या शाळेत ज्या थेरपिस्ट आहेत त्या त्याचं असेसमेंट करतील आणि त्याला जर तो नॉर्मल असू शकतो, गरज नाहीये त्याला की तो बौद्धिक अक्षमता आहे, ठीक आहे, पण त्याला जर थेरपीची गरज त्या वेळेला दिली तर तो लवकर चालू शकेल, लवकर बोलू शकेल. अंगणवाडी ज्या सेविका असतात तर त्यांचं आणि तुमचं काही असतं का नेक्सस, कॉन्टॅक्ट आहे का? त्या येतात, म्हणजे आता जसं त्यांच्याकडे कसं घरोघरी जाऊन त्या बघू शकतात, त्या बघू शकतात, त्याच्यामुळे त्या तुम्हाला करतात. त्या येतात, त्या बऱ्याचशा त्या येतात आमच्याकडे आम्हाला सांगायला की तुमच्याकडे याला ऍडमिशन मिळू शकतं का. पण आता आमच्याकडे शिशु वर्ग 3 to 6 आहे, मग अर्ली इंटरव्हेन्शनसाठी आम्ही सांगतो तुम्ही घेऊन या त्यांना, रोज नाही पण त्याला आठवड्यातून 2दा त्याच्या गरजेनुसार, त्याला जर 3दा गरज आहे, कारण तो 3 तास बसू शकणार नाही ना. 0 to 3 तर ते जर 1 वर्षाचं मूल आहे, 2 वर्षाचं मूल आहे तर ते 3 तास वगैरे असं बसू शकत नाही. त्यामुळे आम्ही पालकांसह त्याला त्या थेरपिस्टला आम्ही सांगतो, त्या पालकांनाही तुला सांगायचं आहे की घरी काय करायचं आहे, त्याच्यानुसार मग जर त्याला जर 3दा गरज आहे, 2दा गरज आहे, तर त्यानुसार आम्ही त्यांना सांगतो. बौद्ध्यांक किती लवकर समजू शकतो हो? कारण हा मला एक मोठा प्रश्न आहे की बौद्ध्यांक म्हणजे आमच्या सर्वसामान्य आमच्या लोकांच्या डोक्यात असं आहे की ते एक IQ टेस्ट असते, बरोबर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते टिकबिक काहीतरी करतात. हे किती लवकर ते मुलाला लिहायला वाचायला येत नाही तर त्याचा IQ तुम्ही कसा काढणार हो? हे प्लीज आम्हाला सांगा जरा. ऍक्च्युली अल्फ्रेड बिने यांनी पहिली बुद्ध्यांकची ही जी चाचणी आहे ती त्यांनी सुरू केली 3 ते 13 वर्षापर्यंतची. आणि बौद्ध्यांक आहे ना, हा 2 वर्षाच्या आत नाही काढता येत, कारण ते मूल काही परफॉर्म करत नाही. त्याला तिकडे घेऊन जायची गरज नसते. ते पालकांबरोबर बोलून जी चेकलिस्ट असते त्या चेकलिस्टनुसार, म्हणजे आता 1 महिन्याचं मूल आहे, त्याने काय करायला पाहिजे, बिने टेस्ट आहे ना, त्यांनी ते सगळं त्या चाचण्या ती एक चेकलिस्ट तयार करून ठेवलेली आहे. बिनेटनी ती म्हणजे अगदी जन्माला पासूनची ती अशी टेस्ट. त्या वेळेला त्यांनी त्या चेकलिस्ट त्यांच्यानंतर नंतर सुधारित चेकलिस्ट आल्या पण त्यांची वापरली जाते आणि त्याच्यानुसार प्रत्येक महिन्यातल्या मुलाने त्याची माइलस्टोन काय असतं ते लिहिलेलं असतं. तर 2 वर्षाच्या आतलं मूल हे नाही बोलू शकत, नाही सांगू शकत, तर ते पालकांशी बोलून आणि त्यानुसार चेकलिस्टवर ऑब्झर्वेशनने त्याच्यानंतर 3 वर्षाचं वगैरे ते मूल आहे ते परफॉर्म कसं करतात, त्याचा परफॉर्मन्स IQ असतो तो तसा, त्याचा सोशल कोशंट असतो की तो सगळा असा त्याच्या वयानुसार त्यांची चेकलिस्ट असते. त्या चेकलिस्टनुसार क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतात, ते ती चेकलिस्ट समोर ठेवतात आणि त्यानुसार त्याच्याकडून पालकांकडून आणि ही माहिती घेतात आणि त्याच्यानुसार ते बुद्ध्यांक काढतात. आणि मग ते 4 लेव्हल्स तुमच्या श्रेणीज असतात त्या. हो, त्या सांगाल का कुठल्या कुठल्या श्रेणीज असतात? जसं आता मी सांगितलं तुम्हाला की सर्वसामान्य बुद्ध्यांक हा 90 ते 110चा असायला पाहिजे असतो. म्हणजे पण आपण सगळे 90 ते 110 पर्यंत असं समजूया. 110, 115, 120, 130 असेही असतात. 130 पेक्षा पुढे असतात ते गिफ्टेड असतात. 90 ते 110 हा असा आपला नॉर्मल आहे. त्याच्यानंतर मग 70 ते 90 असतात ते बॉर्डर लाईन आपण म्हणू किंवा स्लो लर्नर म्हणू. स्लो लर्नर आणि बॉर्डर लाईन हे सेम असतं. हो. बौद्धिक अक्षमता पण ते त्यांचं कसं आहे की त्यांच्या ज्या दैनंदिन क्रियाकलाप असतात त्यांच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम नसतो. त्यांना मोस्टली त्यांचं मेमरी आणि अध्ययन क्षमतामध्ये त्यांचा, पण त्यांना खूप त्यांनाही खूप सराव करून त्यांना म्हणजे शालेय शिक्षण घेऊ शकतात. शालेय शिक्षण ते 6वी पर्यंत 7वी पर्यंत असं घेऊ शकतात. पण त्याच्यातही मॅथ सायन्स मध्ये ज्याला खूप लॉजिक लागतं त्याला असं करू शकत नाही. म्हणून
आपण आता समावेशित शिक्षण असं हा, म्हणतो, तेच. तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा हा आग्रह असतो. वादाचा प्रश्न खरंच आहे. आहे की सगळी मुलं जाऊ शकतात का तिकडे नॉर्मल शाळेमध्ये. तर जी बॉर्डरलाईनची मुलं असतात ना ती जाऊ शकतात, कारण ते त्यांच्यामध्ये ऍडजस्ट होऊ शकतात. आणि जे काही रेमिडियल एज्युकेशन आहे, ज्या काही थोड्याशा शिक्षणामध्ये थोडंसं बदल केले ना, की परीक्षा घेण्यामध्ये बदल केले, तर ते लोक पुढे जाऊ शकतात. पण 6वी 7वी पर्यंत ते जातील. पण ज्यांचा बुद्ध्यांक आहे ना हा 70 पेक्षा कमी आहे, म्हणजे 50 ते 70 असतं ना ते माइल्ड असतं. हा. 50 ते 70 ज्याला आपण सौम्य बौद्धिक अक्षमता असलेली मुलं असं म्हणू. आणि 35 ते 49 हे मॉडरेट लेवलचे असतात, आणि म्हणजे मध्यम. आणि त्याच्याही खाली असेल ना अजून त्याच्याही खाली Severe. 20 ते 34 सिव्हिअर असतात. काय हो? आणि 20 पेक्षा खाली असतात, त्याला पण प्रोफाऊंड अति तीव्र. तर ही जी अति तीव्र मुलं असतात, प्रोफाऊंड मुलं, ती फुल्ली डिपेंडंट असतात. त्यांना स्वतःची काळजी घेता येत नाही, त्यांना स्वतःची काहीच गोष्टी करता येत नाही, पालकांनाच त्याचं पूर्ण करायला लागतं. अशा मुलांना आम्हाला शिकवताना ते शिकवायला लागतं की ॲटलिस्ट तो घास उचलून तोंडाकडे ने, किंवा जो टीचरनी तुकडे केलेले आहेत ते तुकडे पकड आणि आहे, म्हणजे तेवढंच त्यांचं म्हणजे स्वतःची काळजी घेणं, की पाण्याचा ग्लास पकड, ते तोंडाजवळ ने, ते पाणी गळतंय ते त्याला ते घ्यायला शिकव. तर ही प्रोफाऊंड मुलांचीही असं हे नाही शिक्षण दिलं जातं. पण जे सिव्हिअर मुलं आहेत 34 पर्यंतची, 20 ते 34, त्यांना पण एडियल त्यांचं कमी असतं. पण त्यांना आपण शिकवू शकतो की तुला स्वतःला ते करायचं आहे, की पॅन्टवर टी शर्ट आम्ही घालून दिलंय तर ते खाली सरकव. प्रोफाऊंड मुलं ते करत नाही. पण या मुलांना तुम्ही अकॅडमिक नाही शिकवू शकत, सिव्हिअर मुलांना, की त्यांना तुला कारक कौशल्य आहेत, जेणेकरून रोजची कामं त्यांनी स्वतः शिकली पाहिजेत. तर मग चालणं, चढणं, ह्या सगळ्या गोष्टी, वस्तूला पकडणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आम्हाला शिकवायला लागतात. पण म्हणजे आपण असं सांगितलं, समजा मला 2 केळी दे, तर त्याला ते समजणार नाही. नाही 2 हा त्याला नाही, कळणार त्यांना नाही. नंबर व्हॅल्यू तिकडे ती 2 केळी असतील तो देऊ शकतो तुम्हाला. नाही. ते मुळात पण त्यांना केळी हे पण शिकायला लागणार. त्यांना 5 जी रोजची त्यांची ही आई आहे, ही बाबा आहे, ही वाटी आहे, हे ताट आहे, हा सोफा आहे. तर या सगळ्या म्हणजे 5 वस्तूंची नावं सुद्धा आपल्याला त्यांना शिकवा. म्हणजे बेसिक जे आहे की हा कावळा आहे, ही चिमणी आहे, आपण गृहीत नाही धरायचं. हे त्याला रोज दिसतंय, हे तर त्याला ओळखूच शकेल नाही सांगतायत त्याला. तुम्ही जर दाखवलं कावळा, तर तो नाही दाखवू शकणार, तो नाही आयडेंटिफाय करू शकत की हा कावळा आहे. कावळा आणि चिमणी म्हटलं तरी, तो रोज बघत असलं तरी तो कावळ्यावर बोट नाही ठेवणार. त्यामुळे सिव्हिअर मुलांना आम्हाला त्या बोलू शकतात ही. बऱ्याच मुलांना स्पीचचा प्रॉब्लेम आहे. बोलू शकलं, काही ठराविक शब्द बोलतात. स्वतःचं नाव वगैरे सांगू शकतात. सगळेच मुलं सांगतात असं नाही, पण सांगणार त्यांना तेही शिकवायला लागतं आम्हाला, की तुझं नाव हे, किंवा नाव घेतल्यानंतर हात वर कर. तर मग सुरुवातीला हे काही दिवस, काही महिने नाव घेतलं, ओ करेक्ट, हेच करून घ्यायला स्वतःची ओळख करून देणं. स्वतःची ओळख त्यांना स्वतःची ओळख करून द्यायला लागतं, स्वतःच्या फॅमिलीची ओळख करून द्यायला लागते. तर हे त्यांचं बेसिक, की म्हणजे ये, जा, ह्या बेसिक ज्या सूचना आहेत ना, थांब, नको, आता नाही, नंतर, कारण त्यांना नाही समजत, किंवा खा, पी. तर म्हणजे सांगताना ऍक्शन करून त्यांना दाखवायला पाहिजे. आम्हाला मोस्टली ऍक्शन करूनच. आता बघितलं असेल किती सहजपणे तुम्ही करता, छान वाटतंय. म्हणजे तुम्ही बोलायची पण गरज नाहीये. ते असं ये हे, तर आम्हाला ते मोस्टली फेशियल एक्सप्रेशन्स आणि हे सगळं दाखवायला लागतं. की जर आम्ही एखादं बालगीत घेतोय ना, तर आम्हाला बसून घ्यायचंच नाही. मला जर त्याला
शिकवायचं आहे की गोल शिकवायचं आहे, तर मला ते बालगीतामधून गोल, तर गोल ही संकल्पना मला मोठ्या रूपात गोल करायला लागतं. बापरे, म्हणजे किती छान. गोल गोल विहिरीचं खोल खोल पाणी नाही, माझा गोल हा असा येणार, गोल गोल विहिरीचं खोल खोल पाणी. म्हणजे एवढा ह्याच्यामध्ये आम्हाला ते झोकून द्यायला लागतं. बापरे, खरंच हो काय. जर त्यांचा शब्दसंग्रह वाढवायचा आहे आम्हाला, मोस्टली या मुलांचा शब्दसंग्रह फार कमी असतो. त्यांना भूक लागली आहे, पाणी पाहिजे, किंवा मला हा मारतोय, नाही, त्यांना त्याच्यामुळेच त्यांना नाही सांगता येत. त्यांचं भाषा व्यक्त करणं किंवा भाषा ग्रहण करणं, आपण जेव्हा रिसेप्टिव्ह लँग्वेज, एक्सप्रेसिव्ह लँग्वेज असं म्हणतो, ज्या बऱ्याच गोष्टी आपण बोलून किंवा नजरेने किंवा एक्सप्रेस करून, तर ते त्याला जर त्या स्पीच प्रॉब्लेम आहे तर त्याला आम्हाला ते एक्सप्रेशन शिकवायला लागतात. किंवा तर तेही करू शकत नसेल, ते ऑटिस्टिक मुलं असेल, तर ते चित्र आम्हाला रेडी ठेवायला लागतात की पाणी 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 दाखवून किंवा असं बाटली दाखवून, की असं ते वेगवेगळ्या टेक्निक्सने आम्हाला त्यांना. हे प्रोफाऊंड साठी झालं. सिव्हिअर मुलं, सिव्हिअर, प्रोफाऊंड, मॉडरेट जी मुलं असतात त्यांना काय? हा, जी मॉडरेट मुलं असतात ती आर्ट अँड क्राफ्ट किंवा त्यांना अक्षर, छोटे छोटे शब्द, असं आम्ही. मेन काय असतं आमचं की रीडिंग आणि रायटिंग हे खूप असं पुस्तकं वाचून ते लिहिणार नाहीये. त्यांना स्वतःचं नाव, त्यांना स्वतःचा पत्ता, फोन नंबर लिहिता आला पाहिजे, जेणेकरून ते बाहेर गेले, त्यांना कोणा अननोन पर्सननी काही विचारलं, सांगता नाही आलं किंवा चुकले, तर ॲटलिस्ट त्यांनी लिहून त्यांचं नाव किंवा फोन नंबर किंवा आईचं नाव किंवा वडिलांचं नाव त्यांना सांगता आलं पाहिजे. हा आमचा मुख्य उद्दिष्ट असतो. जी मुलं नाही लिहू शकत, जी मुलं नाही वाचू शकत, नाही बोलू शकत, तर त्यांना आम्हाला या पद्धतीने घ्यायला लागतात. मग तो 15 वर्षाचा मुलगा असू दे किंवा तो लहान असू दे, त्याला त्याच्या नावापासून आम्ही सुरू करतो. मग तो 15 वर्षाचा जेव्हा पूर्वव्यवसाय वर्गामध्ये जातो, तेव्हा त्याला स्वतःचा बायोडेटा, म्हणजे नाव, ते पूर्ण नाव लिहायचं, लिंग म्हणजे काय किंवा सेक्स म्हणजे काय, किंवा बँकेचा फॉर्म भरायचा आहे, किंवा तुला बाहेर जाऊन ती वस्तू विकत घ्यायची आहे, किंवा आईने तुला काहीतरी आणायला सांगितलेलं आहे, तर त्या 2 गोष्टी तुला लिहून घ्यायच्या आहेत. किंवा आता मला व्यवसाय वर्गामध्ये माझ्याकडे मेणबत्त्या बनवतात, अगरबत्ती बनवतात, तर त्याच्यावर तुला लेबल चिकटवायचं आहे, तर जेव्हा नाव लिहायचं, ॲटलिस्ट त्याला नाही वाचता येणार, पण मी त्याला सांगते बाबा मोगरा लिही, तर रोज लिहून 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 त्याला ते मोगरा ते माहितीये त्याला, अगरबत्तीचा वास. पण असं किंवा खूप सिव्हिअर मुलं आहेत, त्यांना जर आम्हाला नाव शिकवायचं असेल तर आम्ही सुरुवातीला त्याचा फोटो, मग इतर नावामधून स्वतःचं नाव ओळख, किंवा इतर वह्यांमधून स्वतःची वही काढून दे, किंवा असा हे करून आम्ही त्यांना हे करतो. मग अक्षरांवर, शब्दांवर, मग वाक्यांवर. आणि जी मुलं एज्युकेबल लेवलची आहेत, माइल्ड वगैरे आहेत, किंवा मॉडरेट मुलं ही ज्यांचं थोडं ग्रास्पिंग चांगलं आहे, किंवा आपण असं म्हणू की त्याचं अटेन्शन स्पॅन जरा चांगलं आहे, तो त्याचं लक्षात राहतंय थोडंसं, तर मग त्या मुलांना आम्ही NIOSचं जे OBE लेवल आहे, लेवल A, लेवल B आणि NIOS म्हणजे काय? नॅशनल ओपन स्कूल. अच्छा, नॅशनल ओपन स्कूल. ही हल्ली फार ऐकायला येतंय. हो, कारण काय झालंय माहितीये का की जी 21 अपंगत्वाची जी नावं आहेत ना, त्याच्यामध्ये बौद्धिक अक्षमताचं तर आहेच, पण जसं आपण म्हणू ब्लाइंड आहे किंवा CP आहे, त्यांचा IQचा प्रॉब्लेम नसतो, त्यांचा बुद्ध्यांक चांगला असतो. त्यामुळे ते त्यांचं जो SSC बोर्डाचं किंवा जे काय आहे ते करिक्युलम प्रमाणे ते त्यांचा परीक्षा देतात. पण आमची जी मुलं आहेत ना, नाही करू शकत, ते नाही करू शकत. पण मग बऱ्याच अशा ज्या नोकरीच्या ज्या संधी आता नंतर आपण सांगू ते की गव्हर्नमेंटने दिलेले आहे, 3% आरक्षण वगैरे असं दिलेलं आहे, पण त्यावेळेला त्यांची काही ठिकाणी अशा अटी आहेत की त्याची 8वी झाली पाहिजे, 10वी झाली पाहिजे, पण आमचं मुलं नाही करू शकत 8वी आणि 10वी. कसं करणार? हो ना. तर त्यांचा 70पेक्षा IQ बुद्ध्यांक कमी आहे,
त्यांचं मेमरी प्रॉब्लेम आहे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, आता ते नाही करू शकत. त्याच्यामुळे मग तिकडे त्यांना ते नोकरीच्या वेळेला प्रॉब्लेम म्हणून मग नॅशनल ओपन स्कूल हा त्यांना एक तर तसं नाही, म्हणजे जी मुलं शिकू शकतात ना की त्या मार्गाने, मग ह्याच्यानुसार ते शाळेच्या ह्याच्याने आम्ही त्यांना मग त्या NIS मधून A लेवल, B लेवल आणि C लेवल. A लेवल म्हणजे तिसरी, B लेवल म्हणजे 5वी, मग त्याच्यामध्ये तिसरी, चौथी, 5वी ते हे करतात, आणि C लेवल म्हणजे 8वी. म्हणजे ते हे झालं. मग त्याच्यातही तो झाला की मग त्याला 10वीला, आणि मग ते मूल जे बॉर्डरलाईनचं जे मूल आहे ते ग्रॅज्युएट पण करतात NIS मधून. अरे वा. हा, कारण त्यांना मग जर लँग्वेज जर नको असेल तर त्यांना दुसरे विषय घेता मी हल्ली ऐकलंय बेकिंग वगैरे पण असतं, गार्डनिंग आहे, पेंटिंग. हो, माझ्या ओळखीचं कोणतरी आर्टिस्ट आहे, शिवणकाम आहे, बरेच असे बागकाम आहे, बरेच असे विषय त्याला जोडून आहे. आणि खरं आहे ना, त्यांना शासनाच्या नोकऱ्या अशा पण असतातच ना, की त्यांनाही माळ्याची गरज पडते, त्यांनाही गरज आहेच की नाही अशी. त्याच्यामुळे मग त्या दृष्टीने हे करते. आणि माझ्या शाळेची ओळख करून देताना मी हे सांगायला विसरले की हे जे हळूहळू सेंटर्स माझ्या शाळेमध्ये चालू झाले, आणि आता NIS स्टडी सेंटर नवीन चालू, ती प्रोसिजर आता आमची चालू आहे की NIS स्टडी सेंटर. मी त्याच्यामध्ये OBE लेवल, जी मुंबई उपनगरातली जी मुलं आहेत, जे लांब तिच्या सेंटरमध्ये जाऊन त्यांना परीक्षा दिली, त्यामुळे मी म्हटलं की NIS स्टडी सेंटर आपल्याकडे, तर आता तेही आमच्याकडे आता चालू होणार आहे. 1-2-3 महिन्यामध्ये ते चालू होईल. व्हेरी नाईस. तर आणि हे लीगल गार्डियनशिप म्हणून प्रकार जो असतो, तर तो पण तुमच्या सेंटरमध्ये असं मला कोणीतरी सांगितलं की मदत. आता लीगल गार्डियनशिप म्हणजे पहिल्यांदा काय, थोडंसं आपण सांगूया ना. तर ॲक्च्युली नॅशनल ट्रस्टतर्फे या जे म्हणजे स्पास्टिक आहे, मतिमंद मुलं आहेत, ऑटिस्ट मुलं आहेत, आणि बहुविकलांगता. हो, तर या जी मुलं स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, या मुलांसाठी नॅशनल ट्रस्टतर्फे लीगल गार्डियनशिप म्हणजे पालकत्व सुरू झालेले आहे. की काय होतं, साधारणपणे आपल्या जे संविधानानुसार 18 वर्षापर्यंत मूल हे मूल वडील त्याचे निर्णय घेऊ शकतात, पण 18 वर्षानंतर त्या मुलाला स्वतःचे निर्णय तो स्वतः घेऊ शकतो. पण बौद्धिक अपंगत्व, बौद्धिक अक्षमता असलेली मुलं 18 वर्षानंतर स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत. मग अशा वेळेला त्यांचे निर्णय कोण घेणार? तर त्यांच्यासाठी त्यांचे निर्णय बऱ्याच गोष्टींसाठी निर्णयाची गरज असते. जसं त्यांचे आर्थिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी जर काही निर्णय घ्यायचे असतील, त्यांच्या पर्सनल ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी जर निर्णय घ्यायचे असतील, तर त्यावेळेला ते बौद्धिक अक्षमता असलेलं मूल ते निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. तर अशा वेळेला त्याला जो योग्य निर्णय घेण्यासाठी एक कायदेशीर व्यक्ती नेमणं गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी म्हणून नॅशनल ट्रस्टतर्फे ही कायद्याने केलेली ही तरतूद आहे. त्याच्यावरून आपण ते जे 18 वर्षावरील जे बौद्धिक अक्षमता असलेलं जे मूल आहे त्याचं पालकत्व घेऊ शकतात. मग आता हे पालकत्व कोण घेऊ शकतं, असा सगळ्यांचं हे आहे. त्याचे स्वतःचे आई वडील असतातच ना. स्वतःचे आई वडील घेऊ शकतात, मग ते सिंगलही घेऊ शकतात किंवा दोघं एकत्र घेऊ शकतात. मोस्टली दोघांनी एकत्र घेतलेलं जास्त चांगलं असतं. पण जर आई वडील नाहीयेत तर त्याची भावंड असतील तर ते भावंड देखील घेऊ शकतात. 4 भावंड आहेत तर दोघांनी घ्यायचं, दोघांचं NOC घ्यावे लागते असं आहे. किंवा पण ते भावंड आहे ना ते 21 वर्षाचे असायला लागतात, आणि ते स्वतः त्याला आणि स्वतः त्याला पण त्यांनाही अपंगत्व नको ना, त्यांनाही अपंगत्व नको, आणि ते मिळवते असले पाहिजेत, पैसे म्हणजे कामावर असलेले असले पाहिजे, ते जबाबदारी उचलू शकतील असे असले पाहिजे, 21 वर्षाचे असले पाहिजेत. आणि ह्या त्यांच्या अटी आहेत. पण हल्ली मुलांना कुठे भावंड असतात, हल्ली एकुलते एक मुलं असतात. हा किती भयानक प्रश्न आहे. अशा वेळी जर एक भावंड असेल तर एक भावंडाने एक नातेवाईक नाहीच आहेत. समजा भावंडच नाहीत कोणी तर काय, तर भावंडच नाहीयेत तर अशा वेळेला जी संस्था असते, निवासी संस्था असतात, ज्या निवासी संस्था नॅशनल ट्रस्ट रजिस्टर असतात
त्या निवासी संस्था त्यांचं पालकत्व घेऊ शकतात. तर पूर्वी ना याची प्रोसिजर खूप मोठी होती, पण आता काय झालंय की तुम्ही ऑनलाईन म्हणजे पालक स्वतः सुद्धा ऑनलाईन रजिस्टर करू शकतो पालकत्व. पूर्वी मला आठवतं एक जज पाहिजे असते, नंतर एक ते काहीतरी वरिष्ठ नागरिक कोणते लागतो असं LLC हो, ते कमिटी बरंच होतं ते असायची. काय हा. काय. आणि मग ते खूप मोठी प्रोसिजर असायची. आता ते पालक स्वतः ज्यांना घ्यायचे ते स्वतः ऑनलाईन रजिस्टर करू शकतात. पण जर त्यांना करता येत नसेल तर आमची शाळा ही रजिस्टर ऑर्गनायझेशन म्हणून नॅशनल ट्रस्टतर्फे आमची आता शाळा रजिस्टर ऑर्गनाईज आहे. तर त्याच्यामुळे ज्या पालकांना जमत नाही आहे, कारण त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात, तर त्यांना ते जमत नाही. मग अशा वेळेला तुम्ही जर आमच्या शाळेमध्ये जर आलात, गोरेगावला आमची SV रोडला लागूनच संस्था आहे, त्याच्यासाठी जर तुम्ही आलात तर आम्ही त्यांना समुपदेशन तर करूच, पण त्यांचं जे ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती आम्ही त्यांना करून देऊ. ती ऑनलाईन प्रोसिजर झाल्यानंतर एक ॲप्लिकेशन ID मिळतो. तो ॲप्लिकेशन ID नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो रजिस्टर करायला लागतो मोबाईल नंबर, तो सगळं त्या मोबाईलमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला कुठपर्यंत प्रोसिजर झालेली आहे, जर काही अजून डॉक्युमेंट्स हवे असतील तर त्यांचा मेसेज येतो की तुम्हाला हे. मग अशा रीतीने तुम्हाला ते ऑनलाईनच होतं आणि ते तिकडूनच त्याच प्रोसिजरद्वारे ते तलाठी ऑफिसमध्ये जातं आणि मग एक 4-5 महिन्याने किंवा 6 महिन्याने ते तिकडूनच ते सोपी प्रोसेस आहे असं वाटतं ना आता. आणि पण पालकत्व नंतर ज्यांनी पालकत्व घेतलेले ते निर्णय घेऊ शकतात. नाहीतर आम्ही प्रोसिजर आता सुरू केलेली आहे आणि मला आता ह्याचा हा निर्णय घ्यायचा आहे किंवा बरेच निर्णय घ्यायचे असतात की बँकेचे काही निर्णय घ्यायचे असतात, प्रॉपर्टीचे निर्णय घ्यायचे असतात किंवा त्याला निवासी म्हणून कुठे ठेवायचं असतं. तर अशा वेळेला जी निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेला ज्यांनी पालकत्व घेतलेलं असतं ते घेऊ शकतात. पण जोपर्यंत त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट नाहीये तोपर्यंत ते घेऊ शकत नाही. ती प्रोसिजर कंप्लीट झाली पाहिजे, त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट आलं पाहिजे. आणि हे हल्ली अपंगांचा एक UID असतो, तो पण तुम्ही करता का तुमच्या इथे? हा, म्हणजे जसं UDID करायला लागतं. जसं एक ॲडमिशन प्रोसिजर असते. आमच्याकडे एखादं मूल येतं तेव्हा आम्ही त्यांना विचारतो की तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे का. कोणालाही आम्ही देऊ शकत नाही. जसं आमची बौद्धिक अक्षमता असलेली शाळा आहे तर आमच्याकडे बौद्धिक अक्षमतेचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट पाहिजे. तर आम्ही त्यांना विचारतो की तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे का. ते जर नाही आहे म्हटलं तर मग त्यांना आम्ही सांगतो की एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतात, तुम्ही प्रायव्हेटमध्ये पण जाऊन तुम्ही चालतं, प्रायव्हेटचं चालतं. तिथून जेव्हा ते डिसेबिलिटी सर्टिफिकेट येईल आणि तिथे जेव्हा कळेल की नाही याचा 70पेक्षा IQ कमी आहे तर मग आम्ही कारण गव्हर्नमेंट शासनाने सांगितलं की ॲडमिशन साठी UDID पाहिजे आणि UDID साठी त्यांनी जे हॉस्पिटल सांगितलेले आहेत ना त्या हॉस्पिटलमधूनच आपल्याला UDID काढून घ्यायला लागतो. कुठूनही नाही. पालक बरेच वेळा विचारतात की आम्ही JJ मध्ये जाऊ का, आम्ही नायरमध्ये जाऊ का किंवा आम्ही इथे जाऊ का. तर तसं नाही चालत की तुमचा जो एरिया आहे त्या जेव्हा ऑनलाईन रजिस्टर होतं त्या ऑनलाईन रजिस्टर नंतर तुमच्या एरियानुसार त्या हॉस्पिटलची नावं येतात तर तिथेच तुम्हाला जाऊन ते कार्ड काढायला लागतं. तर ही जर प्रोसिजर तुम्हाला जमत नसेल तर त्याच्यासाठीही तुम्ही आमच्या शाळेमध्ये येऊ शकता. ते आम्ही UDID साठी आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून पूर्ण जी काही तुम्हाला मदत हवी आहे ना, अगदी कार्ड मिळेपर्यंत जे पालक वेळच्या वेळी मध्ये येतं आणि आलं का आमचं कार्ड, तर बऱ्याच जणांना नाही समजत. मग त्यावेळेला आम्हाला ते कुठपर्यंत आली आहे प्रोसिजर ते सगळं बघायला लागतं. तर ते कुपर हॉस्पिटल आहे, राजावाडी आहे, त्या लोकेशननुसार त्यांनी दिलेलं आहे आणि तिथे वेगवेगळे डॉक्टर्स आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या त्या टेस्ट केल्या जातात. जरी तो बौद्धिक अक्षम असला तरी त्याच्या ह्या सगळ्या टेस्ट होतात. त्याची ऑडिओमेट्रिक होते, त्याची डोळ्याची टेस्ट होते, त्याची फुल बॉडीची टेस्ट होते आणि जरी तो बौद्धिक अक्षम असला तरी त्याला जर कानाचा प्रॉब्लेम असेल तर त्याला
त्याच्यासाठी वेगळं पाठवतात बापरे. आणि फुल त्याची टेस्ट करून मगच ते सर्टिफिकेट ते देतात Very good. आणि ते सर्टिफिकेट आल्यानंतरच आम्ही ऍडमिशन देऊ शकतो कारण कोडबुक नुसार असं सर्टिफिकेट असेल तरच आम्ही ऍडमिशन देऊ शकतो आणि ऍडमिशनच्या वेळेला जर ते सर्टिफिकेट नाहीये पण त्यांच्याकडे प्रायव्हेट IQचं सर्टिफिकेट आहे तर मग आम्ही त्यांना घेतो पण त्यांना सांगतो की 6 महिन्याच्या आत तुम्हाला ते सर्टिफिकेट काढायला लागणार नाही तर मग आम्हाला तुम्हाला शाळेतून कारण ते शासनाचे नियम आहेत ते आम्हाला पाळायला लागतात. आता हे सर्वसामायिक शिक्षणाबद्दल आपण बोललो आणि मला पटतंय की सर्वसामायिक शिक्षण त्यांना खरंच कठीण आहे जमणं. बरोबर आहे ना. पण ते NIOS तर तुम्ही खूप छान सांगितलं की सर्वसामायिक शिक्षणाचा हट्ट न करता मुलांना NIOS मध्ये जर तुम्ही घातलं तर खरोखर त्यांचा चांगला होऊ शकतो. सर्वसामायिक शिक्षण मध्ये मी सांगितलं सर बॉर्डर लाईनची मुलं जसं आता मी सांगितलं आमच्या शाळेमध्ये आहे ना एक लिमिटेड जसं असं ढाचा म्हणतो की आम्ही आमच्याकडे आलं की आम्ही तेच एरिया बघणार की ह्याचं कारक कौशल्य कसं आहे ह्याचं ADL कसं आहे ह्याचं रिसेप्टिव्ह लँग्वेज कसं आहे एक्सप्रेसिव्ह लँग्वेज कसं आहे हा कसा लिहितोय याला लिहायला जमतंय का ह्याचं रिडिंग कसं ओरली कसं आहे संभाषण कसं आहे सोशल कसं आहे आर्ट अँड क्राफ्टमध्ये कसं आहे हे असतं पण जर ते नॉर्मल स्कूलमध्ये गेलं ना तर त्याला बाकीच्या मुलांचं ते जे एन्व्हायरमेंट आहे ना ते मिळू शकतं. हे एक नक्की. जर तो बॉर्डर लाईनचा मुलगा आहे तर त्याने तिकडे गेलं पाहिजे त्या शाळेमध्ये त्याने जावं पण तिकडच्या जी मॅनेजमेंट कमिटी आहे ना त्यांनी समजून त्यांच्यासाठी जो अभ्यासक्रम आहे त्यांची जी परीक्षेची पद्धती आहे त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे नाहीतर पुढे त्या मुलामध्ये न्यूनगंड येतं की शासनातर्फे 3% आरक्षण आहे आणि परीक्षेत पण जास्ती वेळ देत असेल ना. बऱ्याच जणांना ना ते माहिती नाहीये की शासनाचं किती टक्के आरक्षण आहे ते लोक जातात आणि मी जेव्हा ऍडमिशनसाठी येतात ना तर मला असं त्याचं वाटतं की हा ठीक आहे तर मी विचारते की तुम्ही तिकडे जा ना की ठीक आहे एवढं चांगलं आहे तर जाऊ दे तिकडे रेग्युलर शाळेमध्ये तर नाही घेते त्याला तर असे पालक सांगतात पण त्यांना माहित नाही की शासनाचं 3% आरक्षण आहे तुम्ही तिकडे भांडू शकता त्यांना सांगू शकता की 3% आरक्षण आहे तुम्हाला त्याला घ्यायचं आहे जर ते बोलले तर ते घेऊ शकतात तर त्यांनी तसं घ्यायचं आहे आणि बॉर्डर लाईनच्या मुलांनी तिकडे जावं फक्त मॅनेजमेंटनी तसा पद्धतीने थोडंसं रेमिडियल एज्युकेशन जे म्हणू आणि हल्ली बऱ्याच शाळा एक स्पेशल एज्युकेटर एक काउन्सिलर असं सर्व शिक्षा अभियानच्या तर्फे किंवा शॅडो टीचर असते अशी असतं बरेच पालक जे इकॉनॉमिकली चांगले आहेत ते शॅडो टीचर म्हणून ठेवतात पण जे सिव्हिअर आहे मॉडरेट लेवलचे आहेत त्यांना 1-to-1 चीच गरज आहे कारण त्यांच्यामध्ये ना खूप अदर प्रॉब्लेम्स असतात बिहेवियर इश्यूज असतात किंवा ते काय झालं ना की 40-45-60 मुलांमध्ये एक टीचर ती त्या विशेष मुलाकडे लक्ष नाही देत ती निग्लेक्ट करते त्याला किंवा ती कोणाला तरी सांगणार त्याच्याकडे लक्ष दे म्हणून आणि मग काय होतं त्या मुलामध्ये ना आधीच न्यूनगंड असतो आणि अजून वाढेल की कारण त्याला समजतंय त्याचा IQ बऱ्यापैकी आहे बॉर्डर लाईनचा आहे त्याला बऱ्यापैकी समजतंय मग त्याला असं वाटतं की मी नाही हे करू शकत आहे किंवा मला असा प्रॉब्लेम आहे आणि मग तो आणखी एकटा राहायला तसं नाही झालं पाहिजे सगळ्यांनी सामावून घेतलं पाहिजे तरच ते सर्वसामायिक शिक्षण म्हणू आपण हल्ली असं होत नाहीये जे आम्ही नेहमी वेबिनार मध्ये जातो ना त्याच्यामध्ये आमचा आर्ग्युमेंट हा असतो की सर्वसामायिक शासन करताय शासनाचं धोरण चांगलं आहे या मुलांना सामावून घेतलं पाहिजे पण समाजामध्ये आता हा जो प्रोग्राम आहे आणि जे अवेअरनेस होणार आहे ते खूप चांगलं तुम्ही खूप चांगलं काम करताय की त्या मुलांना तुम्ही समजून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये दुसरे गुण आहेत तो मुलगा स्पोर्ट्स मध्ये चांगला आहे तो मुलगा ड्रॉइंग मध्ये चांगला आहे तो मुलगा संगीतामध्ये चांगला आहे तर त्याला तुम्ही त्याच्यामध्ये टाका त्याला तुम्ही पेपर नका देऊ ना थिअरी बेस नका ठेवू त्याला ओरल घ्या किंवा त्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये घ्या त्याला असं नाही वाटलं पाहिजे की यार मी पेपर नाही सोडवू शकत आहे शासनाच्या आहेत की त्याला अर्धा तास जास्त देतात काही सवलती आहेत विषयांमध्ये पण कन्सेशन असतं ना आहे तुम्ही काय ते ड्रॉइंग घेऊ शकता गणित सोडू शकता सोपं गणित आहे किंवा जे दुसरं गणित आहे तसंही आहे पण तरी सुद्धा ते कठीण जातं त्या बॉर्डर मुलांना मग अशा वेळेला तुम्हाला त्या मॅनेजमेंटनीच पुढे येऊन ह्या मुलांसाठी
आणि करण्याची गरज आहे. आणि एक आपला पालकांचा हट्ट असतो ना की आपल्या मुलांनी म्हणजे समजा मूल फेल झालं पुन्हा करू शकतं ना, हो की नाही, रिपीटेड त्याला लागतात ऍक्शन्स, तर तुला नाही जमत आता ह्या परीक्षेला नाही जमलं पुढच्या परीक्षेला करू शकता ना. तर ते शाळेतले शिक्षक काय पालक काय सगळे त्या मुलावर असं एकदम तुटून पडतात की पास व्हायला पाहिजे, असं नसतं ना. तसं नसतं. पण ठीक आहे, म्हणजे मला असंच म्हणायचं की खरंय. त्यांचे जे जे गुण आहेत खरंय, ना, खरंय. सुप्त त्याच्यावर गुण आहेत. तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा अगदी. आणि त्याच्यामध्ये त्याला पुढे न्या. म्हणून त्याला नाही अभ्यास जमत आहे म्हणून त्यांनी स्पेशल स्कूलमध्ये जायला पाहिजे असा अट्टाहास नाहीये. खरं खरं. ठीक आहे, तो बॉर्डर लाईनचा आहे, तो आहे स्पेशल, पण त्याच्यामध्ये दुसरे गुण आहेत. तो तिकडे राहू शकतो ना. तुम्हाला स्पोर्ट्ससाठी आहे ना, स्पोर्ट्समध्ये खूप चांगला आहे तर स्पोर्ट्समध्ये घ्या, डान्समध्ये घ्या, सिंगिंगमध्ये घ्या. उद्या त्या जे हे विशेष मूल असतं ना, त्यांचे पालक खूप फ्रस्ट्रेट झालेले असतात, ते खूप स्ट्रेसफुल लाईफ जगत असतात. आणि अशा वेळेस जर त्यांना तुम्ही सारखं सांगाल ना की तुमचं मूल हे करत नाहीये किंवा तर असं निगेटिव्ह सारखं त्यांना न सांगता त्यांना जर त्यांना सांगितलं अरे वा की हा स्पोर्ट्समध्ये चांगला आहे तर त्या पालकांना खूप खुशी होते आणि आपल्याकडून एक चांगलं काम तेवढं आपण करू शकतो की पालकांना तेवढाच एक समाधान मिळतं की म्हणजे जर ते मूल जर नॉर्मल स्कूलमध्ये जाऊ शकतं तर त्यांनी नॉर्मल स्कूलमध्ये घालावं. पण जे सिव्हिअर आहेत, मॉडरेट मुलं आहेत, त्यांना जर स्पेशल स्कूलची गरज आहे तर त्यांनी स्पेशल स्कूलमध्ये, कारण त्यांना ज्या स्किलची गरज आहे ते स्पेशल स्कूलमध्ये शिकवलं जाणार 1 to 1, जे तिकडे होणार नाही 1 to 1, त्याला इकडे गरज आहे म्हणून स्पेशल स्कूलची गरज आहे. आपल्या समाजामध्ये सर्वसामायिक म्हणजे स्पेशल स्कूल आणि रेग्युलर स्कूल असं सामायिक असायला पाहिजे. नुसतं तुम्ही असं हट्ट करता का म्हणे की हे आम्हाला शक्यच नाहीये. शक्यच नाही. आणि बेसिक तुम्ही जे शिकवताय ते स्पेशल स्कूलच शिकवणार ना, इंडिव्हिज्युअली असं. बरोबर. आणि एक शेवटचं डाऊन सिंड्रोम तुम्ही मगाशी म्हणाला, डाऊन सिंड्रोमची मुलं ही स्लो लर्नर असतात का ती पण असू शकतात? डाऊन सिंड्रोमची मुलं ही स्लो लर्नर असू शकतात, सिव्हिअर असू शकतात, अच्छा ती सगळी असू शकतात, माइल्ड असू शकतात, मॉडरेट असू शकतात. आणि हे कशामुळे जेनेटिक सिंड्रोम हा जेनेटिक आहे, गुणसूत्रांचा आजार आहे. आणि ते होण्यामागे पण अशी बरीच कारणं आहेत की काय असतं, प्रत्येकाच्या शरीर आपलं शरीर हे सेल्सचं बनलेलं असतं आणि प्रत्येक सेल्स हे गुणसूत्रांपासून बनलेलं असतं. तर आईकडून एक गुणसूत्र आणि वडिलांकडून एक गुणसूत्र, अशा 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात आणि एकूण 46 गुणसूत्र असतात. त्या 46 गुणसूत्रांच्या ऐवजी एखादी गुणसूत्र एक्स्ट्राचं झालं की डाऊन सिंड्रोम मूल जन्माला येतं. तर त्याचे 3 प्रकार आहेत की ट्रायझोमी 21 आहे की 21व्या गुणसूत्रामध्ये एक गुणसूत्र जोडलं जातं, मग ते ट्रायझोमी 21 येतं. ट्रान्सलोकेशन डाऊन सिंड्रोम आहे, त्याच्यामध्ये आई वडिलां ते जेनेटिक आहे, पालकांच्या जेनेटिक्स रिझनमुळे ते होऊ शकतं. मग ते आईमध्ये पण असू शकतं किंवा वडिलांमध्ये पण असू शकतं. आणि मोझेक डाऊन सिंड्रोम आहे, ते जर पहिलं मूल जर तुमचं डाऊन सिंड्रोम असेल तर दुसरं मूल डाऊन सिंड्रोम होऊ शकतं. मग जर सगळं असेल ना तर तुम्हाला त्या टेस्ट तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे. जेनेटिक काउन्सिलिंग म्हणतात. त्या टेस्ट हल्ली आहेत, डॉक्टर सजेस्ट करतात. फक्त तुम्हाला डॉक्टरांशी जे काही आहे ते बोललं पाहिजे की असं सगळं आहे आणि करू शकतं. जर पेरेंट्स एखादं पालक त्याच्याकडे जर डाऊन सिंड्रोम मूल पहिलं आहे आणि त्याला दुसरा चान्स घ्यायचा असेल तर घेऊ शकतात ते. फक्त ह्या सगळ्या टेस्ट करून त्यांनी ते करू शकतात. आता मला एक सगळ्यांना विचारायचा असा एक प्रश्न असतो की कोविड काळात तुम्ही कसं काय केलं? कारण काय असं माहितीये का, अंध शाळांमध्ये विचारलं तर ते म्हणाले नाही आम्ही ऑनलाईन शाळा सुरू ठेवल्या होत्या. मग हे सेलिब्रल पॉलिसीचे लोक म्हणाले आम्ही काय ऑनलाईन एज्युकेशन देत होतो, मूकबधिरांचं ऑनलाईन चालू होतं. पण हे ऑटिझमचं शक्य नाहीये, तुमचं मतिमंदत्वाचं शक्य नाही, कारण 1 to 1 असतं, तो स्क्रीनवर टीचर दिसती आहे. तर असं कसं केलं तुम्ही? खूप खूप छान प्रश्न विचारला. कारण कोविडमध्ये
सर्वसामान्य जनता वैतागली होती घरात बसून आणि बरीच जण डिप्रेशनमध्ये गेली होती. आणि अशा वेळेला आमच्या मुलांचं काय, आमचे पालक तर हैराण झाले होते. कारण 10 ते 4 या वेळेमध्ये आम्ही जेव्हा ते मूल शाळेत येते तेव्हा पालक थोडेसे रिलॅक्स असतात. आता ते मूल पूर्ण दिवस घरी आहे आणि 10 ते 4 मध्ये टीचर शिकवते, हां ठीक आहे आम्हाला प्लॅनिंगचं देते, दरवेळेला रिपोर्ट देते, हे त्यांना माहीत असतं. पण कल्पना नसते की काय चाललेलं आहे. पण कोविडच्या काळामध्ये त्यांना समजलं की काय आहे नक्की. आणि सुरुवातीला जेव्हा शाळा बंद पडल्या ना, तेव्हा खरंच खूप मोठा प्रश्न होता की काय करायचं. पालक फोन करायचे की बहुत रो रहा है, बहुत चिल्ला रहा है, क्या करूँ टीचर, वो सोन ही नहीं रहा है अभी तो, वो कोई बच्चे से शांत वो किसी से बात ही नहीं कर रहा है, वो मिक्स ही नहीं हो रहा है, खाना बंद किया, स्कूल सिकनेस आला होता वाटतं, स्कूल सिकनेस आला होता की काय करायचं. कारण आमच्या मुलांना ना असं अमूर्त समजत नाही, त्यांना मूर्त सगळं व्हिज्युअली दाखवायला लागतं आणि असं ठळक असायला लागतं. आणि टीचर समोर असेल ना तर ते जास्त लक्ष देतात. कारण असंही शाळा चालू असताना बऱ्याच गोष्टी ज्या बिहेवियरच्या असतात किंवा काही असतात टीचरचं ऐकतात, घरी गेल्यावर ऐकत नाही. फिजिकल टच असतो ना, फिजिकल. आणि टीचरने सांगितलं, टीचरने बोला है, टीचरने ऐसा करने का, ये ऐसा नहीं करने का है, इस टाइप से करने का है. मग ते आईने सांगितलेली पद्धत चुकीची, हे असं. त्यावेळेला पालक खूप हे झाले होते की काय करायचं. आणि मला खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं की आम्ही ऑनलाईन शिक्षण घेतलं त्या मुलांचं. क्या बात आहे. हो, सुरुवातीला खूप त्रास झाला कारण सगळेच टेक्नोसेव्ही नाही आहेत. कोविडने ही गोष्ट सगळ्यांना शिकवली. आणि मोबाईल पाहिजे ना घरामध्ये, लॅपटॉप पाहिजे घरात, लॅपटॉप पाहिजे. गरीब लोकांना कसं परवडणार. त्यांच्याकडे साधा फोन किंवा फोनच नसायचा. मग आम्ही जे कॉन्टॅक्ट नंबर असायचे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचो. आपके बाजू में वो उसको बुला सकते हैं क्या, मग त्यांच्याशी बोलायचो. मग त्या मुलाशी आम्ही 10 मिनटं बोलायचो की ठीक आहे बच्चा, लेकिन ऐसा मास्क लगा. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त काय प्रिकॉशन्स घ्यायचे, मास्क लगाना, हात धोना, हे सब चालू करना. फक्त टीचर माझ्याशी बोलली आहे एवढ्या 10 मिनिटामुळेच ते मूल दिवसभर खुश असायचं. पालक फोन करून सांगायचे की ना आप रोज जरा बात करना. मग आम्ही ज्या मुलांकडे असा प्रॉब्लेम आहे ना त्यांच्याशी असं बोलायचो. मग ज्यांच्याकडे फोन आहेत आणि हे आहे वायफायची आहे त्यांच्याशी त्यांना लिंक देऊन, म्हणजे लिंक बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलो. म्हणजे आम्हालाही तेव्हा माहित नव्हतं की लिंक काय तयार करायची, काय असतं. पण मला माझ्या घरच्यांनी खूप पाठिंबा दिला. माझ्या मुलांनी ते माझी मुलं माझ्याकडे नव्हती, ती शिकण्यासाठी दूर होती, पण ते स्वतः सुद्धा नाही मम्मा तू असं कर, तू करू शकते, मी तुला असं शिकवतो, मी तुला असं करायला शिकवतो. आणि त्यांनी सुद्धा मला ऑनलाईनद्वारे जे टेक्नॉलॉजीचं नॉलेज दिलेलं आहे. माझे मिस्टर कंटिन्यू दे. आणि तुला सांगू माझे प्रत्येक स्टुडंट्सला माझी त्या लॉकडाऊनमुळे माझ्या फॅमिली ओळखायला लागलेली आहे. आणि त्यांना स्वतःला कळायला लागलं की ही शाळेत काय शिकवते. आतापर्यंत त्यांना फक्त माहित होतं की जाते हा ही शिकून ही इथे इकडे येते, काय शिकवते ते माहित नाहीये. पण त्या वेळेमध्ये अरे बापरे, तू हे पण घेते, तू हे पण सांगते, तुला हे पण करायला लागतं. हो मला हे करायला लागतं. आणि मी स्वतः एक असे झपाटल्यासारखे की मला नवीन काहीतरी शिकायला मिळालं, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. तर मी आदल्या दिवशी ही तयारी करून ठेवायची, ह्या मुलाला हे मला दिसलं पाहिजे, त्याला कसं दिसेल, काय करू. खूप व्हिडिओज यूट्यूबवर शोधायचे, मग मला कसं करता येईल, काय करता येईल. मी स्वतः ट्रेनिंग घेतलं. मी सकाळी 8 वाजता उठायची. नाही शिकायचा तास
वेगळा. आधी त्यांना ना आपण मेडिटेशन घेऊया, त्यांना योगा घेऊया. आणि मी स्वतः 8 वाजता आदल्या दिवशी रात्री झोपताना लिंक द्यायची की 8 वाजता उठून योगा करायचा आपल्याला. ऑनलाईन योगा. ऑनलाईन योगा करायचंय. मग एक दिवस योगा घ्यायची, एक दिवस झुंबा घ्यायची, वाह, एक दिवस ॲरोबिक्स घ्यायची, कारण मला त्याची फार आवड. त्याच्यामुळे मी हे असं सगळं घ्यायची. आणि मला असं शेअर करायला यायचं नाही. मग मी माझ्या मोठ्या टी व्हीवर यूट्यूब लावायची आणि मग लॅपटॉपची स्क्रीन तिकडे, ये देखो काय असं करून मी त्यांना ते शिक्षण द्यायची. आणि फुल डे म्हणजे मध्ये एक 10 मिनिटाचा किंवा 1 तासाचा जेवण बनवायचे, ब्रेक घ्यायची, लंचचा ब्रेक घ्यायची. आणि मग ते पण मुलं demonstration. एवढी खुश की टीचर म्यूट है, आई. अनम्यूट है, आवाज नहीं आ रहा है, हाँ शायद वायफाय का प्रॉब्लेम. म्हणजे हे सगळे शब्द मला नाही वाटत मी की शाळा चालू असती तर मी त्यांना शिकवले असते. त्यांनी ते सगळे शब्द लॉकडाऊन मध्ये शिकले. की मला त्यांना मी एक्सरसाइज घ्यायची तेव्हा मी त्यांना बरेच शब्द, बेंड 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 बेंड, मूव मूव मूव, हाँ ऐसे ऐसे, मुझे नहीं दिख रहा है, इधर इधर. त्या पालकांना सांगायची ऐसे करो वैसे करो. ते पालकांनी नंतर जेव्हा हे झालं तेव्हा की टीचर आप लोग इस तरह से सिखाते हो, हम लोग को नहीं मालूम था. बापरे. आणि अशा प्रकारे आमचं जे ठीक आहे आमचे जे करिक्युलम होतं ते नाही घेतलं आम्ही, पण त्यांना काय आवश्यक होतं त्यांना ते आम्ही घेतलं. आणि जे मूल नाही येऊ शकत होतं त्याच्याशी फोनवर बोलायचो. काही मुलं तर मला 11 वाजता फोन करायची मी की 11 वाजता माझ्याशी बोलायची. हां ठीक आहे बोल, चालेल, चलेगा, बात करेंगे. असं काहींना सिंगल मी कामावरून आल्यावरच मी हे करू शकतो. मग तो त्या ग्रुपमध्ये नसायचा. मग ठीक आहे तुम्हाला कधीची वेळ आहे, म्हणजे आई वडील कामावर जायचे आणि मोबाईल मोबाईल अवेलेबल नाही आहे. मग लिंक तर पाठवली आहे, पण ते तूने अटेंड क्यों नहीं किया, तो मम्मी पप्पा नाही थे ना. तर मग काही दिवसांनी ठीक आहे मग त्याचं बुडतंय, मग ते बरोबर नाहीये, ते कामाला जर गेल्याशिवाय त्यांचं घर नाही चालणार. मग इंडिव्हिज्युअल की आप जब आओगे ना तभी मुझे फोन करना है. तर मग ते लिंक त्यांना लावायला न्यायचे. मग व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून असं कर. मग मी घरी बोर्ड आणलेलं, व्हाईट बोर्ड आणलेलं, कारण मला ते समजायचं नाही. मग हळूहळू शिकलं की व्हाईट बोर्ड कसं शेअर करायचं, व्हाईट बोर्ड मधून त्यांना लिहायला वगैरे कसं. आणि मग झूम मीटिंग आणि झूम मीटिंग. आणि मी स्वतः माझं युट्यूबचं चॅनल चालू केलं. आणि मग त्या मुलांसाठी मला काही गोष्टी पर्सनल हायजीनच्या वगैरे ज्या गोष्टी मी वारंवार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही करू शकत आहे, तर मी पालकांना सांगायची की तुम्ही हे याच्याद्वारे हात कसा धुवावा, कशाची गरज आहे, पर्सनल हायजीन, व्यायामाची का गरज आहे. आणि जी NISची मुलं होती, जी A लेवलची, तर त्यांचा अभ्यास बुडायचा. तर मग त्या लेवलच्या अभ्यासाचा असे मी व्हिडिओज काढले आणि मी त्यांना ते शेअर आणि इतर शिक्षिकांबरोबर तुम्ही सगळं हे शेअर केलं. हो त्यांना मग त्यांच्या ग्रुपला. आणि माझ्या शाळेतल्या प्रत्येक शिक्षिकेने एवढी मेहनत केली की त्याचं ऑडिटरी परसेप्शनसाठी मला ह्या ॲक्टिव्हिटीज काढायच्या आहेत, मला त्याचं व्हिज्युअल परसेप्शनसाठी मी हे करते आहे, त्याचा सिक्वेन्सिंगचा प्रॉब्लेम आहे, त्याला हे करायचं आहे. तर माझी ऑक्युपेशनल थेरपिस्ट शाळेत जे इक्विपमेंट्स आहेत ते घरी नाही आहेत. मग घरातल्या इक्विपमेंटमधून मी त्याचं कसं घेऊ, मी पालकांना कसं सांगू की उशी नॅरो सरफेसवरून त्याला चालवायचं आहे, त्याच्या बॅलन्सिंगसाठी तुला हे करायचं आहे. तर ती कंटिन्यू त्याचा स्टडी करायची, ते व्हिडिओज मला पाठवायची की हे घेतलंय मी. आणि मला ते रोज व्हिडिओ यायचे, मी ते व्हिडिओ बघायची, मी कधी कधी त्या लिंकमध्ये मध्ये घुसायची. आणि मला ते सगळं आवडायचं. आणि ते सगळे आवडीने योगा, डान्स, क्राफ्ट, कॉम्प्युटर सारखा विषय सुद्धा आम्ही त्यांना ऑनलाईन शिकवलेला आहे. की म्हणजे त्यांच्या भावंडांना लॅपटॉप ओपन करो और उसमें ऐसा करो, हा की अशा पद्धतीने. आणि आम्हाला भान नाही राहायचं बऱ्याच वेळा. आम्ही मोठ्या कारण आम्हाला वाटायचं की त्याला आवाज नाही जाते. आणि लॉकडाऊन मध्ये घराचे सगळ्यांना तर मग कधी घरातले सांगायचे की सगळी बिल्डिंग शिक्षण. आणि मग
कधी फोनवर कोणी बोलत मॅडमचा अभ्यास चाललाय वाटतं, वर्ग चालू आहे वाटतं. तर वेगळा अनुभव होता ना हो, खरं. हो. आणि शाळेचं काय हो तुमच्या शाळेच्या, मला हा अतिशय एक बाळगोत प्रश्न तुम्हाला वाटेल, हां. पण सगळं बंद होतं, पालकांना फी द्यायला परवडत नव्हतं कारण बिचाऱ्यांचे रोजगार नव्हते, आणि शाळेला कसं परवडलं हो तुमच्या शिक्षकांचे नाही. पगार आणि सगळं? नाही, मला ते म्हणजे आमचे जे मॅनेजमेंट आहे त्यांचं मला खरंच खूप ना? मी या माध्यमातून त्यांचे धन्यवाद मानते, कारण त्यांनी बऱ्याच ठिकाणी पगार कापले होते, अर्धे पगार हो, दिले तेच. होते, पण यांनी तसं नाही केलं. प्लस त्यांनी पालकांना धान्य वाटप, बापरे. की 50 प्रत्येकाची लिस्ट आम्हाला मागवायचे की 50 जणांना या आठवड्यात देऊया, 50 जणांना त्या आठवड्यात देऊया, आणि अख्खं 1.5 वर्ष ते असे मध्ये जे डोनरशी संपर्क साधून आणि त्यांना ते धान्य वाटप करत होते. आणि अशा प्रकारे म्हणजे त्यांचीही काळजी घेतली, स्टाफचीही काळजी घेतली, आणि मुलांनाही त्यांनी हे केलं की नाही त्यांचं शिक्षणात खंड नाही. खंड नका पडून देऊ, काही असेल तर आम्हाला सांगा. अशा पद्धतीने खरंच आम्ही कौतुक. सुद्धा ते ऑनलाईन शिक्षण चालू केलं, आणि मला त्याचा खूप अभिमान आहे, कारण मी बऱ्याच वेळेला ऐकते नॉर्मल टीचर्स किंवा बाकीचे की क्या वो चालू करके वो टीचर जाती है, बच्चे है नहीं कुछ नहीं देखते हैं. करेक्ट. पण माझी 10च मुलं असायची, ती सगळी 10 नसली. काही प्रॉब्लेममुळे त्यांच्याकडे नेटवर्क इश्यू नाहीये, मग ते सांगायचे माझ्याकडे नेटवर्क इश्यू आया असं, किंवा मग तुम्ही संध्याकाळी घ्याल का. पण अशा प्रकारे सगळ्यांची हजेरी असायची, सगळे आवडीने ऑनलाईन अभ्यास करायला काय छान आहे. यायचे, आणि ना होमवर्क दिलं ना की ते करून फोटो काढून पाठवायचे, आणि मग मेमरी फुल मोबाईलचे, आणि मग टेलिग्राम ऍप मधून तुम्ही हे करा आणि तुम्ही ते करा, आणि मग ते मुलं किती शिकला त्याच्यात. खूप आवडीने त्यांनी ते सगळं. त्यामुळे ऑनलाईन सुद्धा शिक्षण आमच्या मुलांनी खूप चांगलं केलं. कारण काय असतं, ही मुलं खूप इनोसंट असतात. खूप नॉर्मल मुलांचं कसं असतं माहितीये का, शाळेत जातात, एखादी टीचर रागवली ना की ती तिच्या डोक्यात बसते, खडूस तर राहते, मग तिला आदराने बोलत नाही ती असं होतं. पण आज माझी जी मुलं आहेत ना, माझी मुलं आहेत, त्यांना मी आत्ता रागवले ना, आणि थोड्या वेळाने मी त्यांना हाक मारले ना, हा टीचर, म्हणजे ते एवढे निरागस आहेत ती मुलं की ते येतात लगेच जवळ, त्यांना ते विसरतात का. आणि त्यांना मी विचारलं ना की आता मी तुला रागवले होते ना, हो पण मी चुकले म्हणूनच रागवलं, तुम्ही आमच्यासाठीच सांगतात ना. हा फरक आहे आपल्या नॉर्मल मुलांमध्ये आणि ह्यांच्यामध्ये. ती मुलं लक्षात नाही ठेवत, त्यांना प्रेमाची खूप अट्रॅक्शन. हे सगळं समाजाला सांगा तुम्ही आता, काय काय गरज असते समाजाला हेच सांगणार, मेसेज सांगा तुम्ही ना त्यांना सहानुभूती नकोय, त्यांना एका संधी द्या त्यांना तुम्ही असं दयेने नका बघू. अरर नाही आहेत ती, अरर नाही, माझ्यामध्ये पण काहीतरी कमी आहे, प्रत्येकामध्ये कमी आहे, त्यांच्याकडे बुद्धीची कमी आहे, पण त्यांच्याकडे दुसरं स्किल आहे, ती तुमच्याकडे नाही आहे. आज माझ्या शाळेमध्ये कॅसिओ वाजवतात, तबला वाजवतात, जे मला नाही आहे. ते शाळेचे नाच पण चांगले असतात, पुनर्वास शाळेचे नाच खूप छान डान्स करतात, केवढी सुंदर डान्स करतात ते. ऑब्विसली माझ्या शाळेमध्ये कुठलीही कोरिओग्राफर नाही आहे आणि काही नाही आहे, मी आणि माझी टीम. क्या बात आहे, इन हाऊस कोरिओग्राफर. म्हणजे डान्स शिकायचा आणि डान्स करायचा. आज किती थकलेलं असेल, म्युझिक वाजली की उठायचं आणि डान्स. आणि ऍक्च्युली याच्यामुळे ती मुलं ना, आपण जसे ऍक्शन रिॲक्शन म्हणतो की हे असतं की मी येऊन माशी बसली तर त्याच्यामध्ये नाही, त्यांना ती हे असतं. लॉकडाऊनमध्ये मी डान्स खूप छान शिकवले, अख्खे डान्स मुलांसह पालक खूप खुश होते, मॅडम आज वो डान्स करेंगे हम लोग. की मग मला आणखीन हुरूप यायचा, मग मी रात्रभर त्याची युट्यूबवर ही स्टेप करूया, ती स्टेप करूया असं. इव्हन आम्ही ॲन्युअल डे 2 वर्ष ॲन्युअल डे आम्ही ऑनलाईन केला, ऑनलाईन ॲन्युअल डे केला प्रत्येक. आणि थीम असते, आमच्या ॲन्युअल डेची थीम असते,
कुठलंही हे नसतं. आणि आमचं एक असतं की आमच्या ॲन्युअल डेमध्ये प्रत्येक मूल, मग तो प्रोफाऊंड असू दे, स्टेजवर सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे, हा आमचा उद्दिष्ट असतं. आणि थीम असते त्यानुसार. लॉकडाऊनमध्ये पण आम्ही थीम ठेवली. प्रत्येक टीचरला एक एक वर्ग असे नेमून दिले. थीम काय होती तुमची? माणुसकी. म्हणजे त्यावेळी आम्ही पहिलं बापरे. प्रार्थना घेतलेली. ती प्रार्थना आहे ना, माणसाने माणसाशी, तर त्याच्यानुसार त्याच्यामुळे मग आम्ही ती कसं चाललं आहे, जे आत्ताचं जी ही सिच्युएशन आहे याच्यामध्ये माणुसकी कशी असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये आम्ही डॉक्टर्स, नर्स, जे कम्युनिटी हेल्पर्स आहेत ते घरी नाही बसले बिचारे, ते तिकडे गेले. त्यांची जी सेवा आहे तुम्ही ह्या मुलांना शिकवलं. मुलांकडून आम्ही ते करून घेतलं. मग त्यांचे पालक पण त्यांच्या घरातल्या कॉस्ट्युम मध्ये त्यांनी घरात झाडू मारून ते दाखवलं. आणि ते व्हिडिओ मग आमची कॉम्प्युटर टीचर तिने ते सगळे एकत्र केलं, एडिटिंग केलं. आणि मग आम्ही तो ॲन्युअल डे चालू अँकरिंग घरातून केलं की हा तो अभी ये क्लास ये आ रहा है, अशा पद्धतीने आम्ही ते मजेशीर, पण असं टेन्शन नाही घेतलं की लॉकडाऊन झालंय आता काय करायचं. हा जो सुरुवातीला पालकांचा आणि आमचा जो हे होता, तो नंतर आम्हाला मजा वाटायला लागली की मुलं क्लास कितने बजे है, हाँ तो संपल्यानंतर शाम को भी लो टीचर. असं नॉर्मल मुलांनी कधीच सांगितलं नाही मला खूप जणांनी सांगितलं की ते तर ना असं व्हिडिओ बंद करून काय चाललंय ते. झोपायची मुलं, म्हणजे किती जण माझ्या मैत्रिणींनी सांगितल्या, त्या शिक्षिका आहेत ना, तर म्हणे आम्ही त्या मुलांना ओरडायचो, अरे झोपलाय काय तुम्ही तिकडे. झोपायची मुलं आरामात. पण तुमची मुलं कधीच अजिबात नाही. काही मुलांच्या घरी म्हणजे एवढी छोटी छोटी घरं, आणि अक्षरशः म्हणजे असं सांगू नये, म्हणजे पत्र्याचं घर आहे, ते पत्र्याला होल आहेत, कपडे टांगलेत. एका घरामध्ये खूप जण राहत आहेत, खूप भावंड आहेत, त्यांचे आवाज येत आहेत. त्या सिच्युएशनमध्ये ते शिकतायत. आणि तेवढ्या ह्याच्यात पण पालकांनी आम्हाला खूप साथ दिली की नाही टीचर ले लो, मैं चुप कराती है उनको, मैं ये कराती हूँ मैं, असं एवढं त्यांनी. शेवटी माणुसकी तुम्ही जे म्हणताय ते माणुसकी महत्वाची आहे. आम्ही ती ठेवलेली. आणि हा तुमचा मेसेज फारच समाजापर्यंत पोहोचणं गरज आहे, कारण आज या विशेष मुलांना माणुसकीची गरज असते. माणुसकीची गरज आहे. माणसातली एक माणुसकी असते, ती तुम्ही त्यांना द्या. त्यांना बाकी काही नको, एक फक्त प्रेम, मायेची ऊब एवढं पाहिजे. आणि इक्वल आहोत आपण सगळे, इक्वल आहोत आपण खरंच आहे. आणि त्यांना समान आहोत आपण, समान हक्क द्या. प्रत्येकाला संविधानमध्ये म्हटलेलं आहे की समान हक्क. मग या मुलांना का नाही, यांनी समाजात स्पेशल म्हणूनच वावरायचं का? अगदी खरं, हे चुकीचं आहे ना. त्यांचे जे हक्क आहेत ते त्यांना मिळालेच पाहिजे, असा हा म्हणजे त्यांना द्यावं, हा मला असं वाटतं. आता एक सक्सेस स्टोरी तुम्हाला, जे खूप तुमच्या असं हृदयाशी जवळ असलेलं एखाद्या मुलांनी काही छान केलंय, तुम्ही नेहा नाईक सांगितलं, त्याच्यापेक्षा अजून काहीच असू शकत नाही, पण तरीही असं एखादं सक्सेस स्टोरी की जे आमच्या प्रेक्षकांना एक सकारात्मकता देईल असं. हो, आता रिलायन्स मॉलमध्ये आहे ना, 2 मुलं लागली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही मुलं करतील की नाही करतील असं हे होतं. पण आज तीच मुलं इतर कामगारांपेक्षा एवढं छान काम करतात, एकही सुट्टी न घेता. संडे नाही, काही नाही, त्यांना तिकडे जायचं असतं, काम करायचं असतं. आज त्यांना त्या तिकडच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अवॉर्ड दिलं बेस्ट एम्प्लॉई म्हणून त्यांना, की ही मी माझी हे समजेल की मी शिकवलं त्याचं मला हे श्रेय मिळालं की आज त्या मुलाने. आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मी जसं सांगितलं, संजीव कपूर, रणवीर ब्रा यांच्यामध्ये आहे. परत वरुष्का फाउंडेशन मधून जी मुलं आमची ट्रेनिंग घेतली हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये आमच्या मुलांची जी लेवल आहे ना त्यानुसार त्यांनी ट्रेनिंग दिलं. ते दुसरं नाही काम करू शकत तर काय करू शकतात, त्याच्यानुसार त्यांनी ट्रेनिंग दिलं. आणि केक शॉपमध्ये महेश राजू नावाचा मुलगा, त्या दिवशी मी स्वतः केक आणायला गेली, माझ्याच एरियामध्ये त्याला लागला म्हणून मी गेली. तो नव्हता त्या दिवशी, गणपतीचा काळ होता. मी तिकडच्या त्या मालकाला विचारलं की मेरा स्टुडंट इधर है, महेश राजू है ना? तर तो म्हणाला हां है ना. तर मी बोलले
कैसा काम करता है वो, अच्छा करता है, कुछ कंप्लेंट है? नहीं नहीं मैडम, बहुत अच्छा है, जितना सीखा है उससे ज़्यादा अच्छा वही करता है. तर ही अशी म्हणजे तुम्ही संधी दिलीत म्हणून मी सांगते की संधी द्या, सहानुभूती नका देऊ, त्यांना संधी द्या. करणार ते त्यांच्या लेवलने, त्यांची लेवल समजून तुम्ही त्यांना काम द्या, त्याच्यानुसार ते करणार. त्यांना नाही, त्यांच्याकडे 10वीचं सर्टिफिकेट नाही म्हणून त्यांनी घरी बसायचं, हा काही हे चुकीचं आहे. तर मला नेहमी असं, मी नेहमी पालकांना पण सांगते की फार पूर्वी असं हे काही माहिती नव्हतं ना की बौद्धिक अक्षमता म्हणजे काय, किंवा ते लोक वेडे म्हणायचे, किंवा बॉर्डर लाईनच्या मुलांना तर त्यांना समजायचंच नाही ना. आणि जॉईंट फॅमिली असायच्या ना, जॉईंट फॅमिलीमध्ये समजा असं असायची मुलं, पण ते जायचं ना पुढे, शेतीची कामं करायची. तेच किंवा तेच. आता लोकांना माहिती पडलंय म्हणून मग ते त्यांना असं बोलणार का, असं नाहीये ना. खरं ते काम करू शकतं, ते जाते पुढे, त्यांना आपल्याला पुढे घेऊन जायचंय, आपल्याला त्यांना संधी द्यायची आहे. तुम्ही नुसतं येऊ असं कुरवायचं नाही त्यांना, किंवा अरे 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 आणि तुझ्या शाळेमध्ये व्हॉलेंटियर जेव्हा येतात ते पण तेव्हा मी सांगा त्यांना तुम्ही. स्ट्रिक्टली सांगते. तेच. जेव्हा व्हॉलेंटियर्स येतात कॉलेजमधले, तेव्हा जेव्हा पहिली मीटिंग होते तेव्हा त्यांना सांगते की तुम्ही वर्गात गेल्यानंतर हाय हॅलो शेक हँड करायचं नाही, किंवा अरे रे रे वा असं करायचं नाही. कारण काय माहिती आहे की या मुलांमध्ये आहे ना खूप प्रॉब्लेम असतात त्यांना. काही मुलं, जी मोठी मुलं असतात ना, ते जसं नॉर्मल माणूस प्रत्येक आपल्या भावनांवर कंट्रोल करू शकतो, तसे ही मुलं कंट्रोल नाही करू शकत आपल्या भावनांवर. तर मग अशा वेळेस जर ते मूल मोठं असेल किंवा ती मुलगी मोठी असेल ना, तर तिच्या मनामध्ये काही येऊ शकतं, मग ती त्याला जवळ जायला प्रयत्न करते. तर तुम्ही येता, तुम्ही वेगळ्या दृष्टीने बघता, ते वेगळ्या दृष्टीने, आणि तो वर्ग डिस्ट्रॅक्ट होतो. अगदी खरं. मग आम्हाला त्यांना ताळ्यावर परत त्यांचं वेगळं काउन्सिलिंग करायला लागतं की ऐसा नहीं होता है बेटा, वो लोग इसके लिए आए हैं असं. तर त्यांच्या जे बिहेवियर प्रॉब्लेम्स त्यांचे खूप असतात. त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्सबद्दल सांगायचं म्हटलं त्यांना सेन्सरी इश्यूज पण खूप असतात. त्यांना काही मुलं तुम्ही बघितलं असेल हाताने जेवत नाही, त्यांना काही टच करायलाच आवडत नाही, कळत नाही का असं होतंय त्यांना. किंवा काही मुलांना फक्त वास घ्यायचा असतो, किंवा कोणाला तरी स्पर्श करायचा असतो कुठे. तर म्हणजे नॉर्मल माणसं असतात की अरे हे काय आहे, ते झिडकारतात असं, मग त्या मुलाला अजून वाईट वाटतं. हां, ते हे तुम्हाला माहिती नाहीये. ते त्यांचा तो सेन्सरी इश्यू आहे की आपल्याला ज्या संवेदना असतात तर त्याच्यामध्ये त्यांना कधी तीव्रता, कधी कमी, कधी जास्त असे त्यांचे प्रॉब्लेम्स असतात. तर ते प्रॉब्लेम्स आम्ही त्यांना, जी थेरपिस्ट असते ना ती त्यांना घेते त्यांच्या प्रॉब्लेम्सवर. काही मुलांना ना नॉर्मल आवाज सुद्धा खूप वाटतो, ते कानाला हात लावतात आणि ओरडायला लागतात, त्यांना सहन नाही होत. तर तुम्हाला लोकांना नाही समजणार ते काय आहे. तर साधी गोष्ट ना, माझी एक मैत्रीण आहे, ती म्हणाली अशी व्हॉलेंटियर म्हणून गेली होती एका शाळेमध्ये, अशीच मतिमंदांची शाळा होती मुंबईच्या बाहेर. तर ती एक मुलगी येऊन तिच्या पदराला पकडून चालली होती. तिला असं इतकं विचित्र वाटलं, तिनं असं झिडकारलं तिला. ती शिक्षिका म्हणाली, मॅडम आम्ही 6 महिने त्या मुलीला ट्रेनिंग देतोय जवळ कोणाशी जायला, तुम्ही 1 मिनिटात आमचं सगळं नुकसान केलं. आणि त्या दिवशी त्या माझ्या मैत्रिणीला इतकं वाईट वाटलं. ती म्हणाली, तिनं शपथ घेतली की नाही आता मी एक चांगलं व्हॉलेंटिअरिंग करणार आहे. म्हणजे हे वेगळं. काही मुलं असतात ना ती सामावूनच घेत नाहीत, कोणामध्ये मिसळत नाही. हा एक त्यांचं लक्षण मगाशी सांगायचं राहिलं की ते मिसळत नाहीत कोणामध्ये, लांब राहतात. तर आम्हाला तेही सांगा की समवयीन मुलांबरोबर कसं बोलायला पाहिजे, किंवा समलिंगींबरोबर कसं आपण डिस्टन्स ठेवला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवायला लागतात. एक स्टोरी मला सांगायचं आहे की माझ्या वर्गात दीपेश पारसेकर हा बौद्धिक अक्षमताबरोबर त्याला ऑटिझम पण होतं, म्हणजे बहुविकलांग. हां, बहुविकलांग होता. आणि तो लहान होता ना तेव्हा तो ADHD पण होता तो. बापरे. आणि त्याला आवाज सहन नाही व्हायचा, आणि एखादं मूल त्याने पकडलं ना की त्याला मारायचा तो, म्हणजे ते लक्षातच ठेवायचा. मग ते कुठेही दिसलं ना गर्दीतून पण तो त्याला जाणार, त्याला ढकलणार, त्याला मारणार, काही कारण नाही. पण त्याला ते बिहेवियर त्याचं होतं तसं. आणि खूप
अग्रेसिव्ह व्हायचा, चिडायचा, की मनाविरुद्ध काही झालं की तो असं चिडायचा आणि तो आय कॉन्टॅक्ट तर करायचा नाही, रिपीट करायचं ऑटिझम आणि असल्यामुळे. बहुविकलांग म्हणजे किती कठीण आहे ना. खूप. म्हणजे अशा नुसतं वेळेला मतिमंदत्व एक वेगळं आणि एवढं सगळं. अशा वेळेला खूप प्रॉब्लेम येतो. आणि आमच्याकडे दरवर्षी मुलं नाही बदलत, 2-2, 3-3 वर्ष एक मुलं एका वर्गात असतं, कारण त्या मुलाला त्या टीचरची सवय लागेपर्यंत, त्या टीचरला त्या मुलाबद्दल समजेपर्यंत, त्याच्याबद्दल आणखीन त्याला नवीन एक समजेल, तर ते एक बॉन्डिंग असतं ना, ते मिळेपर्यंत आम्ही 2-3 वर्ष त्याला ठेवतो. त्याच्यानंतर तो माझ्या वर्गात आला. माझा थोडासा आवाज असा खणखणीत आहे आणि असं गोड बोलली तर गोड पण आहे, पण स्ट्रिक्ट पण आहे आणि नजर तो अशी आहे. तर तो आला आणि त्याने माझ्या वर्गात पोलिओवाली मुलगी पण होती, नवीन होती, आश्रममधून आलेली होती. त्याने तिला ती वीक आहे, तिला पकडला आणि तिला आणि त्या मुलाचं कसं आहे, तो खूप हुशार होता. ऑटिस्टिक मुलं असतात ना, हुशार असतात. तुम्ही जेवढं त्याला फीड करणार ना, तेवढं ते स्वतःच्या डोक्याने काही नाही, तुम्ही जेवढं सांगाल तेवढं ते करतो. तर त्याला आहे ना वहीवर असं चूक दिलेलं आवडायचं नाही कधीच. मग कसं चूक दिलं की तो रागवायचा किंवा जे बाजूला असेल त्याला लगावून द्यायचा की अरे ह्याने का मारलं ह्याला, ते चूक आलंय. हा, ते मला समजायला वेळ लागला की झालं काय. तो त्याच वेळेला करेल असं नाहीये, ते मला समजून घ्यायला लागायला वेळ लागला की तो असा करायचा. किंवा आवाज वाढला की तो असा कोपऱ्यात जाऊन बसायचा. मग त्याच्यावर मला खूप स्टडी करायला लागला की काय करायचा. तो असं सगळ्यांसमोर नाही यायचा, मागे मागे राहायचा. तर माझं मी ध्येय ठरलं की नाही, ह्याने सोशल व्हायचं आहे आणि ह्याने हा जो आवाजामुळे हा जो मागे मागे राहतो त्याच्यावर मी काम केलं. आणि जे चूक झाल्यावर तो अग्रेसिव्ह होऊन मुलांना मारतो, तर हे सगळे बिहेवियर मी गोल सेट केला आणि त्याच्यावर काम केलं. आणि त्याला अभ्यास आवडायचा तर मी अभ्यास द्यायची आणि त्याचं जे बिहेवियर होतं ना ते जाण्यासाठी मी ह्याच्यावर रॉंग करायला, मग तो तिला मारायचं नाही. तिला मी बाजूला बसवणार आहे तुझ्या, पण तिला मारायचं नाहीये, नाही तर मी ते क्रॉस करणार. असं करून त्याने मला क्रॉस नको म्हणून चांगलं असं करून त्याने तिला मारायचं बंद केलं. किंवा आवाज ऐकायचा, म्युझिक ऐकायची, तू ऐक, शांतपणे ऐक, बघ छान आहे, हळू आवाज करून हळूहळू तो आवाज हे केला. आज तो मुलगा माझ्या म्युझिकच्या तासाला छान गा, त्याला स्पीचचा थोडासा प्रॉब्लेम आहे, पण तू गा. तो त्याच्या बोबड्या शब्दात तो माईकवर असं मोठ्याने करतो. त्याला माईकवर पूर्वी जो आवाज कान बंद करून कोपरा पकडायचा ना, तो आज तो माईक घेतो आणि स्टेजवर उभा राहून हिंदी गाणी छान आवडीने बोलतो. तर हे एक आहे असं. मस्त शुभांगी, आपण अशा किती गप्पा मारू शकतो, किती छान गोष्टी आहेत ऐकायला. म्हणजे आणि तुमचे स्वानुभव आहेत ना हे. आणि आता आम्हाला ऐकायला फार सोपं वाटतंय, पण किती कठीण असेल हे सगळं करणं. गेले 30 वर्षाची तुमची तपश्चर्या आहे आणि तुमच्यासारख्या खरोखर निस्वार्थी माणसांची आज समाजाला खूप गरज आहे. तुमचे मी कसे आभार मानू, आणि आभार मानताना असे नकळत हात जोडले जात आहेत. खरंच सांगते, खूप खूप धन्यवाद. आणि ग्रंथालीचे पुन्हा धन्यवाद की अशा व्यक्तींची आमची ओळख तुम्ही करून देताय. अशी शाळा, आज पुनर्वास शाळा जी आहे ती, खरंच म्हणतो आपण की पुनर्वसन करतात अपंगांचं, ते पुनर्वास हे नाव किती त्यांनी बरोबर दिलंय. आज पुनर्वास शाळेचं पण मनापासून धन्यवाद, ग्रंथालीचे धन्यवाद, शुभांगी ते तुमचे धन्यवाद, आणि या सगळ्या पालकांचे, सगळ्या शिक्षकांचे, सगळ्यांचे धन्यवाद की आज तुम्ही खरंच आमचे डोळे उघडलेत. अगदी म्हणतात असं आम्हाला एक वेगळा हे दिलाय, प्रकाशच होत दिलाय. मी देखील ग्रंथालीचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी मला इथे येऊन जे माझे जे विचार आहे ते मांडण्याची संधी दिली. कारण मलाही खूप इच्छा असते की जनजागृती व्हावी, हे खूप गरजेचं आहे. आणि एवढं अत्यंत महत्वाचं आणि चांगलं काम तुम्ही सुद्धा ताई करत आहात. हा तर माझा एक छोटासा आहे की खूप असं मोठं ज्ञान दिलंय असं नाहीये, पण तुम्ही जे हे व्रत स्वीकारलेलं आहे जनजागृतीचं, ते खूपच कौतुकास्पद आहे. तर ग्रंथालीचे मी खूपच मनापासून धन्यवाद मानते. थँक्यू सो मच.